हाय फ्रेंड्स, वेलकम टू विदर्भ आयएस अकॅडमी अमरावती. मी उमेश राठोड सर्वांचं स्वागत करतो. बघा, जो काल झालेला पेपर आहे राज्य सेवाचा मुख्य 2023चा, त्याच्यामधले इंग्लिशचे क्वेश्चन आपण इथे डिस्कस करणार आहे. बघा पेपर कसा होता, काय होता त्याच्या बाबतीत आपण थोडं 1 मिनिट बोलून घेऊ. पेपर मी म्हणेल तुम्हाला इझी टू मिडल लेवलचा होता, एवढं काही टफेस्ट नव्हता तिथं पेपर. ठीक आहे, म्हणजे काही क्वेश्चन तुम्हाला दिसतात की होकॅप तर पूर्णपणे तिथे रिपीट होताना दिसते. त्याच्यानंतर जर बघितलं ग्रॅमर हे ट्रॅडिशनल पद्धतीनेच त्यांनी विचारलेलं आहे. आता एक गोष्ट समजून घ्या की फक्त पेपर त्यांनी काय केलेलं आहे, लेंदी केलेला आहे. बघा ह्या टाईपचे क्वेश्चन जे आहे समजा सुरुवातीला येत नव्हते. ठीक आहे, सरळ सरळ क्वेश्चन यायचा की हा काय असेल, ठीक आहे, याच्यामध्ये काय विचारलं गेलेलं आहे. पण इथे जर बघितलं याने सब ऑप्शन पण दिलेलं आहे. म्हणजे इथं आपण म्हणू शकतो की टाइम कन्झ्युमिंगचा इथं काय होता तो प्रश्न होता, की आपण म्हणू शकतो तो पेपर होता. ठीक आहे, आता समजून घ्या. पहिला प्रश्न आपण त्याच्यामध्ये बघूया काय दिसतो. 51 नंबरचा प्रश्न चेक करा. बघा इथे म्हटलेलं आहे तुम्हाला आपल्याला ऑक्झिलरी वर्ब आणि लेक्झिकल वर्ब तुम्हाला ओळखायचा आहे. ऑक्झिलरी वर्ब आणि काय ओळखायचं आहे, लेक्झिकल. बघा बेटा वर्बचे जर बघितलं ना 2 प्रकार आहे. ठीक आहे, आपण म्हणू शकतो ऑक्झिलरी आणि लेक्झिकल. ऑक्झिलरी जर आपण हेल्पिंग वर्ब म्हणत असतो त्याला जर आपण सपोर्टिंग वर्ब म्हणत असतो, आणि लेक्झिकल वर्ब जो आहे त्याला जर आपण मेन वर्ब म्हणतो त्याला जर आपण काय म्हणत असतो, त्या प्रिन्सिपल वर्ब म्हणत असतो. हे जेव्हा आपण बॅचमध्ये घेतलं होतं हे सगळं डिटेलमध्ये तिथे चेक केलं होतं. आता चेक करा. बी देअर ॲट 8 o'clock. आता मला सांगा वाक्याची सुरुवात कशाने झाली बेटा, V1नी. V1नी वाक्याची सुरुवात आहे, वाक्य आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा. वाक्य कशाचा आहे तो, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा वाक्य आहे, पण हा बी जो आहे हा इथं V1 आहे. V1 जर असेल तर हा मेन वर्ब आहे. मेन वर्ब जर असेल तर त्याला मी लेक्झिकल वर्ब म्हणणार, त्यालाच मी काय म्हणणार, त्यालाच मी प्रिन्सिपल वर्ब पण म्हणणार. आता मला सांगा बी जो आहे इथं तुम्हाला विचारलं गेलं की हा पहिला जो सेंटेन्स आहे याच्यामधला बी हा कुठला वर्ब आहे, तर बेटा तो आहे लेक्झिकल वर्ब. काय दिसतोय तिथं, लेक्झिकल वर्ब आहे. त्यानंतर दुसऱ्या सेंटेन्समध्ये चेक करून घ्या. पहिला हॅव, दुसरा काय दिसतो हॅड. आता बघा हा जो सेंटेन्स आहे हा सेंटेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा. मग हॅव काय सर इथं, तर हॅव इथं हेल्पिंग वर्ब आहे, त्यालाच आपण काय म्हणणार, ऑक्झिलरी. त्यालाच आपण काय म्हणणार, ऑक्झिलरी. आणि हॅड जो आहे, हॅड हा V3 आहे तिथं. हॅड काय भेटत तिथं, V3 जर असेल तर तो मेन वर्ब आहे. मेन वर्ब जर असेल तर त्यालाच काय म्हणणार मी, लेक्झिकल वर्ब म्हणणार. आता नंतरचा सेंटेन्स चेक करा. बघा डू कम इन. आता बघा याच्यामधला जो डू आहे तो परत आपण म्हणू शकतो ऑक्झिलरी आहे, हेल्पिंग वर्ब आहे. आणि हा जो कम आहे तो मेन वर्ब आहे. इथं परत दिसतो डू हा ऑक्झिलरी आहे आणि कम हा काय असेल लेक्झिकल मेन वर्ब प्रिन्सिपल वर्ब पण म्हणू शकतो आपण त्याला. त्याच्यानंतरचा लास्टवाला सेंटेन्स चेक करायचा, आर यू डुईंग. आता याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आर काय आहे, तर तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण एस नो टाईप क्वेश्चन बनवत असतो किंवा WH क्वेश्चन बनवत असतो, सब्जेक्टच्या अगोदर आपण हेल्पिंग वर्बला नेत असतो. सब्जेक्टच्या अगोदर कोणाला नेत असतो बेटा, आपण हेल्पिंग वर्बला. यू इथं सब्जेक्ट आहे, यूच्या अगोदर आर गेलेले आहे, अर्थात हेल्पिंग वर्ब कुठं आहे, सब्जेक्टच्या अगोदर. मग आर माझ्यासाठी काय असेल, हेल्पिंग वर्ब. त्याला मी ऑक्झिलरी वर्ब पण म्हणू शकतो, बरोबर आहे की नाही. आणि हा डुईंग माझ्यासाठी काय असेल बेटा, मेन वर्ब आहे, त्यालाच मी काय म्हणणार, त्याला मी म्हणणार लेक्झिकल वर्ब. म्हणून याचा करेक्ट जर आन्सर असेल तर तो फर्स्ट नंबर काय देणार, करेक्ट आन्सर देणार आहे. ठीक आहे, चला समोर जाऊया आपण. नेक्स्ट नंबर जर बघितलं चेक करून घ्या. बघ हा खूपदा रिपीट झालेला आहे. याच्यामध्ये आपण म्हणू शकतो फक्त कीवर्ड तिथं बदललेला आहे. आता समजून घ्या. आयदर ही ऑर यू. आता जेव्हा समजा आयदर ऑर मी बघा मी हे यूट्यूबला पण सेशन घेतलेलं आहे. माझा पहिला व्हिडिओ याच्यावरच आहे, म्हणजे सब्जेक्टवर ॲग्रीमेंटवरच पहिला व्हिडिओ आहे. आयदर ही ऑर यू. आता मला सांगा जेव्हा आयदर ऑर, नायदर नॉर, त्याच्यानंतर नॉट ओनली बट ऑल्सो, ऑर नॉर याने जेव्हा 2 सब्जेक्ट जोडत असतो तर सेकंड सब्जेक्टनुसार आपण काय घेत असतो, वर्ब घेत असतो. आता मला सांगा इथं सेकंड सब्जेक्ट यू आहे बेटा. सेकंड सब्जेक्ट काय यू आहे. यू हे सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, प्लुरल आहे. तर याच्यानुसार इथं आर करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे, आर पहिला काय तिथं करेक्ट आहे. पण आपल्याला विचारलेलं काय, त्यांनी करेक्ट सेंटेन्स विचारलेला आहे. बरं फर्स्ट नंबर काय दिसतो तिथं करेक्ट आहे. त्यानंतर सेंटेन्स जर चेक जर केलं तर त्यानंतर दिलेलं आहे आपलं इच ऑफ द ऑफेंडर्स हॅव टू बी पनिश्ड. आता बघा याच्यामध्ये वर्ब आहे आपल्याकडे हॅव, वर्ब काय दिसतो हॅव. आणि इथं सब्जेक्ट जो आहे आपला इच आहे. इच असेल, एव्हरी असेल, ठीक आहे. तर हे काय असतात, तर हे सिंग्युलर असतात. मग हे जर सिंग्युलर असेल तर इथे हॅव बरोबर आहे का, नाही. इथं काय पाहिजे होतं, इथं हॅज पाहिजे होता. म्हणून बी नंबर काय बेटा रॉंग आहे. बी रॉंग दिसतो, बी कुठं दिसतो, रॉंग दिसतो, बरोबर आहे. पण ए करेक्ट आहे, ए तर सी मध्ये दिसत नाही. करेक्ट आन्सर जर बघितलं तर थर्ड नंबर इथं करेक्ट आहे, पण तरी आपण सी चेक करून घेऊया. द होल ग्रुप ऑफ. आता बघा
जेव्हा समजा असं काहीतरी सब्जेक्ट येतं तर आपण शिकलेलं आहे तिथं की फर्स्ट प्रिपोजिशन जवळ वाक्य आपण कट करणार आणि त्याच्या अगोदरच्या सब्जेक्टनुसार आपण काय घेणार, वर्ब घेणार. आता मला सांगा त्याच्या अगोदरचा सब्जेक्ट कोण आहे, फर्स्ट प्रिपोजिशन कुठला आहे वाक्यामधला, ऑफ आहे. द होल ग्रुप हा काय माझ्यासाठी सब्जेक्ट आहे, सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, सिंग्युलर आहे बेटा. तो हे काय दिसतो इथं सिंग्युलर, मग सिंग्युलर जर असेल तर वॉज हे माझ्यासाठी काय असेल, वॉज स्टक हे काय असेल इथं करेक्ट असेल. आता इथं जर समजून जर घेतलं ए आणि सी त्याचा करेक्ट आन्सर निघणार, म्हणून आपण म्हणू शकतो की थर्ड नंबर माझ्यासाठी काय असेल, करेक्ट आन्सर असेल. चलो समोर जाऊया. 53 नंबरचा प्रश्न चेक करून घ्या. बघ हा एक गोष्ट समजून घ्या, सिंपल सेंटेन्स आपल्याकडे सेंटेन्सचे 3 टाइप आहे. सिंपल सेंटेन्स म्हणू शकतो, कंपाऊंड सेंटेन्स म्हणू शकतो आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणू शकतो. आता याच्यापैकी यांना काय विचारलेलं आहे आपल्याला की वरील 2 सेंटेन्स दिलेले आपल्याला आणि त्यांनी म्हटलेलं की सिंपल सेंटेन्स कुठला आहे, ते सिंपल सेंटेन्स कुठला आहे. आता सिंपल सेंटेन्सची कन्सेप्ट काय ते समजून घ्या पहिले. सिंपल सेंटेन्स मध्ये काय असतो बेटा, मला वाक्यामध्ये एकच सब्जेक्ट पाहिजे आणि एकच काय पाहिजे, वर्ब पाहिजे, तरच मी त्याला काय म्हणणार, सिंपल सेंटेन्स म्हणणार. वाक्यामध्ये मला एकच सब्जेक्ट पाहिजे आणि एकच काय पाहिजे आपल्याला तिथं, मेन वर्ब पाहिजे, त्यालाच मी काय म्हणणार, सिंपल सेंटेन्स म्हणणार. आता हे पण मी युट्यूबला तिथं लेक्चर घेतलेले आहे की सिंपल सेंटेन्स कोणाला म्हणणार मी, कॉम्प्लेक्स सेंटेन्स कोणाला म्हणणार, कंपाऊंड सेंटेन्स कोणाला म्हणणार. आता समजून घ्या. इथं जर चेक जर केलं ॲज सून ॲज ही हिअर, आता बघा इथं जर चेक जर केलं हा वर्ब आहे आणि त्याच्यानंतर जर बघितलं इथं हेल्ड पण वर्ब आहे, अर्थात इथं 2 सब्जेक्ट झाले, सॉरी 2 वर्ब आहे. आणि हा सेंटेन्स जर बघितला तर हा सेंटेन्स आपण म्हणू शकतो टाइम दाखवत आहे, अर्थात हा सेंटेन्स आहे बेटा कॉम्प्लेक्स सेंटेन्स. हा सेंटेन्स माझ्यासाठी काय आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. ॲडर क्लॉज ऑफ टाइम आहे तो, अर्थात तो कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. त्याच्यानंतर चेक करा हा माझ्यासाठी वर आपला काय असेल, करेक्ट आन्सर असेल. ऑन हिअरिंग द किंग्स, ठीक आहे, रिमार्क ही हेल्ड हिज ब्रीथ. मग मला सांगा हा याच्यामध्ये जर चेक जर केलं एकच वर्ब आहे, तो माझ्यासाठी करेक्ट सिंपल सेंटेन्स असणार. आता नंतरचा सेंटेन्स चेक करा, हा अँडने जोडलेला आहे, मग आपण तिथं कंपाऊंड सेंटेन्स कोणाला म्हणायचं, मी त्यांच्यासाठी काय केलेलं एक ट्रिक बनवून तुम्हाला दिली होती, युट्यूबला पण तो लेक्चर घेतलेला आपण की अँडनी जर जोडला असेल, म्हणजे आपण असं म्हटलं होतं फनी बॉस जर असेल वाक्यामध्ये, जर काय असेल फनी बॉस, फनी बॉस मध्ये कोण होतं बेटा, इथं समजून घ्या. एफ फॉर मी तुम्हाला सांगितलं होतं फॉर, याच्यानंतर काय दिसतो अँड, याच्यानंतर काय नॉर, इथं काय दिलेलं आहे वाय फॉर 8 सांगितलं होतं आपण. त्याच्यानंतर जर चेक जर केलं इथं म्हटलं होतं आपण वाय फॉर 8, बी फॉर बॉस मधला जो बी आहे त्याच्यामध्ये बट बघितलं होतं, ओ फॉर आपण ऑर चेक केलं होतं, अदरवाईज चेक केलं होतं, एस फॉर तिथं आपण चेक केलं होतं सो, आणि हा एस जो आहे समजा इथं चेक केलं होतं आपण स्टील. ठीक आहे, तुम्ही युट्यूबचे लेक्चर जरी बघितले असते ना तरी हे मला वाटतं की राजेशिवाचा प्रश्न जो आपण म्हणू शकतो जे प्रश्न आहे ते तुम्हाला टॅकल झाले असते. आता चेक करा इथं काय दिलेलं आहे की जर 2 सेंटेन्स कशाने जोडलेले आहे, अँडनी. अँडनी जर जोडला गेले असेल तर हा सेंटेन्स कशाचा असतो, हा सेंटेन्स असतो कंपाऊंड सेंटेन्स. विचारलं का आपल्याला सिंपल सेंटेन्स, हा सेंटेन्स जर बघितला हा आहे बेटा आपल्यासाठी कंपाऊंड सेंटेन्स. हा काय म्हणू आपण, कंपाऊंड सेंटेन्स आहे. वरील जो सेंटेन्स आहे फर्स्ट नंबरचा तो माझ्यासाठी कॉम्प्लेक्स सेंटेन्स होता. त्यानंतरचा सेंटेन्स चेक करा बघा, किंग्स रिमार्क मेड हिम हेल्ड हिज ब्रेथ असं दिलेलं आहे, पण आपण जर मिनिंगनुसार जर चेक जर केला तर फर्स्ट नंबर इथं करेक्ट, सॉरी सेकंड नंबर इथं करेक्ट आहे, थर्ड नंबर तिथं आपण म्हणू शकतो मेड पण इथं वर्ब दिलेला आहे, त्याच्यानंतर जर चेक केला हेल्प पण इथं वर्ब दिलेला आहे, हे काय असेल माझ्यासाठी रॉंग असेल. चलो आगे बढ़ेंगे. करेक्ट आंसर सेकंड नंबर देणार आहे. एक्सपेक्टेड आपण आन्सर बघत आहे, याचं शेवट जो आहे तो आपला आयोगच आहे. चेक करून घ्या बघा, या टाईपचा प्रश्न जे आहे समजा पहिल्यांदा विचारला गेलेला आहे, समजून घ्या की कंटेंट काय म्हणतो तो इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह म्हणजे तुम्हाला माहिती आहे की असा वर्ब असतो की तो वाक्यामध्ये वर्ब म्हणून कार्य करत नाही, तर तो तिथं नाउन म्हणून किंवा आपण म्हणू शकतो नाउन म्हणून तो तिथं कार्य करतो. आता समजून घ्या इन्फिनिटिव्ह म्हणजे काय की वर्ब जो आपला आहे तो V1 आपण म्हणू शकतो 2 + V1 असतो, याला आपण काय म्हणतो इन्फिनिटिव्ह, याला आपण काय म्हणत असतो इन्फिनिटिव्ह. दुसरी कन्सेप्ट आहे बेटा इन्फिनिटिव्हची की त्याला आपण बेअर इन्फिनिटिव्ह पण म्हणत असतो, की फक्त वाक्यामध्ये जर V1 जर असेल पण तो मेन वर्ब म्हणून आला नसेल, नाउन म्हणून जर कार्य करत असेल तर त्याला आपण बेअर इन्फिनिटिव्ह म्हणत असतो, बेअर इन्फिनिटिव्ह म्हणत असतो आपण. आता समजून घ्या टू टेल द ट्रूथ. आता मला सांगा टू टेल अर्थात हा 2 + V1 आहे की नाही, 2 + V1 जर असेल तर हा झाला माझ्यासाठी इन्फिनिटिव्ह, हा काय झाला बेटा इन्फिनिटिव्ह.
आय सॉ हिम, वाक्यामधला सॉ हे माझ्यासाठी मेन वर्ब आहे, पण गो काय बेटा, गो जर बघितलं तर गो फक्त V1 आहे, अर्थात तो बेअर इन्फिनिटी आहे. मग आपल्याला विचारलेला आहे की कंटेंट, इन्फिनिटीचा कंटेंट कुठला आहे, तर ए आणि बी मध्ये दिसतात. ठीक आहे, त्याच्यानंतर चेक करा. इथं जर बघितलं अ रोलिंग स्टोन, आता रोलिंग स्टोन जर म्हणत असेल तर हा पार्टिसिपल आहे, बरोबर आहे, ING त्याला जोडला गेलेला आहे. चिल्ड्रन लव मेकिंग, आता बघा इथं परत जिरंट दिसतो, जर वर्बला ING जोडला गेलेला असेल तर जिरंट असतो. लव हे याच्यामधला मेन वर्ब आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर लिव्हिंग पण इथं काय दिसतो बेटा, जिरंट आहे. याचं करेक्ट आन्सर जर चेक जर केला आपण तर ए आणि बी याचं काय असेल, करेक्ट आन्सर असेल, जे तुम्हाला 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये दिसते. ठीक आहे, 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये दिसते की ए आणि बी हे काय असेल तिथं करेक्ट असेल, इन्फिनिटी स्वरूप. हा प्रश्न ठीक आहे, हा प्रश्न चेक करूया आपण. चल नेक्स्ट सेंटेन्स चेक करा. सब्जंक्टिव्ह मूडचा हा सेंटेन्स आहे. बघा इथं तुम्हाला विचारलेला सब्जेक्ट, बघा मी सुरुवातीला हेच म्हणेल तुम्हाला की हे सगळं आपलं झालेलं होतं यूट्यूबला. ठीक आहे, सब्जंक्टिव्ह मूड, त्याच्यानंतर इंडिकेटिव्ह मूड काय असतो, त्याच्यानंतर आपण म्हटलं होतं की इम्परेटिव्ह मूड काय आहे, सोपं आहे त्याच्यामध्ये. सब्जंक्टिव्ह मूड कोणाला, इम्परेटिव्ह मूड मी कोणाला म्हणायचं ते सांगून देतो पहिले. इम्परेटिव्ह मूड मी त्यालाच म्हणणार जर वाक्याची सुरुवात V1 होत असेल, म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्स जर असेल तर तो माझ्यासाठी इम्परेटिव्ह मूड असेल. इंडिकेटिव्ह मूड म्हणजे काय असेल, आता समजून घ्या इंडिकेटिव्ह मूड कोणाला म्हणायचं. बघा कंडिशनवाला सेंटेन्स आहे, पण तो जर प्रेझेंटचा असेल, बघा इफ शी लाइक्स दिस पेन आय शॅल गिव्ह इट टू हर. मग मला सांगा हा सेंटेन्स आहे प्रेझेंटचा, कंडिशनचा जरी असेल तरी तो प्रेझेंटचा आहे, तर हा होतो बेटा आपल्यासाठी आपण म्हणू शकतो इंडिकेटिव्ह मूड. हा काय होणार माझ्यासाठी, इंडिकेटिव्ह मूड. हा असेल माझ्यासाठी इंडिकेटिव्ह मूड. हेल्प मी इफ यू कॅन, हेल्प मी इफ यू कॅन असा सेंटेन्स दिलेला आहे. परत मला सांगा इफ वाला सेंटेन्स आहे, हेल्प मी वाक्याची सुरुवात झालेली आहे, V1 वाक्याची सुरुवात झालेली आहे. परत हा सेंटेन्स जर बघितला तर हा कशाचा असेल, तर इंडिकेटिव्ह मूडचाच आहे तो. त्याच्यानंतर चेक करा. द सेंटेन्स इज दॅट द फर्स्ट प्रास्नर ही हँग. आता इथे जर चेक जर केलं आपण कशाने जोडलेला गेलेला आहे तो सेंटेन्स, दॅटने जोडला गेलेला. दॅटने जर जोडला गेलेला असेल तर आता मला सांगा हा सेंटेन्स कशाचा असेल, तर हा सेंटेन्स असेल बेटा आपल्यासाठी पर्पजचा, काहीतरी उद्देश आहे. याच्यामध्ये काय म्हणू शकतो, ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज आहे. मग पर्पजचा आहे, पर्पज जर असेल तर हा सेंटेन्स कशाचा झालेला आहे, सब्जेक्टिव्ह मूड झालेला आहे. त्याच्यानंतर गॉड सेव्ह द किंग, हे प्रे किंवा आपण विश म्हणत असतो ना, प्रे किंवा विश जर असेल तर परत सेंटेन्स कशाचा आहे, सब्जेक्टिव्ह मूडचा. सी आणि डी माझ्यासाठी काय असेल, सब्जेक्टिव्ह मूड असेल. सी आणि डी 4 नंबरमध्ये तुम्हाला दिसतात. बघ आता हे सांगायला म्हणजे चांगलं वाटेल मला. बघा हा जो सेंटेन्स आहे किंवा जे 4-5 इडियम तिथे विचारल्या गेलेला आहे, मी 2-4 दिवसा अगोदर एक इडियम्स अँड फ्रेजेसची म्हणजे आपण म्हणू शकतो यूट्यूबला एक लेक्चर घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी चित्राच्या आणि ते गोष्टीच्या स्वरूपामध्ये त्याला कव्हर करून दिलं होतं. तर याच्यामध्ये समजून घ्या, मी याच्यामधले बरेचसे इडियम तिथं कव्हर केल्या होत्या. हे तुम्हाला तिथं लक्षात येऊन जाईल. तुम्ही जर तो व्हिडिओ जर बघितला ना तर त्याच्यामधलेच कॉपी झालेले आहे इथं इडियम. आता समजून घ्या बेटा हे काय आहे. टॉकिंग इरेलिव्हंटली असं ते दिलेलं आहे, म्हणजे फुलिशनेस आपण तिथं बोलली. आता बघा याच्यामध्ये काय आहे, टू बर्न वन्स बोट, म्हणजे जर आपण एखादी जहाज जर जाळत असाल तर याचा अर्थ काय होतो की आपण जो मागं जाण्याचा मार्ग आहे तो आपण काय करत आहे, बंद करत आहे. तर त्याचा अर्थ होणार तो. ठीक आहे, तर हे माझ्यासाठी आन्सर नसेल. टू बर्न कॅन्डल ॲट बोथ साईड, जर आपण कॅन्डल बोथ साईड जर जाळत असाल तर याचा अर्थ आपण काय करत आहे, आपण काय करत आहे, जास्तीचा पैसा खर्च करत आहे किंवा आपण म्हणू शकतो जास्तीची गोष्ट तिथं करत आहे. ठीक आहे, जी लवकर संपेल. त्याच्यानंतर बघा टू बेल द कॅट, याचा अर्थ काय होतो हे पण सांगितलं होतं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. जर आपल्याला समजा की तुम्हाला गोष्टीच्या स्वरूपामध्ये सांगितलं तुम्ही की समजा इथं उंदीर असतात, त्याच्यानंतर त्यांची समजा सभा होते आहे की नाही, काय होते त्याच्यामध्ये की कॅट आपल्याला खात राहते बा, तर आपण काय करू की कॅटच्या गळ्यामध्ये काय करू, बेल बांधू. त्याच्यामुळे काय होईल की ती जेव्हा येईल तर आपल्याला कळेल. मग मला सांगा इथं काय घेणे की बेल बांधायला जाणार कोण, ठीक आहे, जाणार कोण, तर ती काय झाली, रिस्क घेणे, कुठल्या तरी कामासाठी काय घेणे, रिस्क घेणे. मग हा पण माझ्यासाठी आन्सर नसेल. टू बीट अबाउट द बुश, टू बीट अबाउट द बुशचा अर्थ काय होतो की पॉईंट आहे हा आहे की नाही, पॉईंट आहे इथं, आणि तुम्ही जे समजा गोष्टी करत आहे इथल्या 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 म्हणजे कुठली बघा मीडिया बघा,
आपल्याला समजा इथं जर विषय वेगळा असतो आणि आपल्याला तो समजा विषय समजून सांगतो वेगळा, बरोबर आहे की याचा अर्थ काय होतो की तो पॉईंट जे समजा आपल्याला भटकवण्याचं तिथं काम करत आहे. इथं समजून घ्या टू बीट अबाउट द बुश, अर्थात तिथं जर करेक्ट जर बघितला 4 नंबर त्याचा आन्सर असेल. चला बघा, सेंटेन्स या समजा परत त्यांनी सेंटेन्सवर विचारलेलं आहे, आपण म्हणू शकतो सिंपल सेंटेन्सवर विचारलेलं, पण त्यानं काय म्हटलेलं आहे ते समजून घ्या की इथं काय म्हणतो नॉट सिंपल सेंटेन्स, म्हणजे सिंपल सेंटेन्स कुठला नाही आहे. सिंपल सेंटेन्स ओळखण्यासाठी मी तुम्हाला एकच सांगितलेलं आहे की एक सब्जेक्ट पाहिजे, एक वर्ब पाहिजे. वाक्यामध्ये जर बघितला, आता इथं जर बघितलं पहिल्या सेंटेन्समध्ये वन हा माझ्यासाठी एकच वर्ब आहे, अर्थात हा सिंपल सेंटेन्स आहे. पण हा काय म्हणतो बेटा की नॉट सिंपल सेंटेन्स, अर्थात हा माझ्यासाठी आन्सर नसणार. एक कशामध्ये आहे, ए इथं दिसतो, ए इथं दिसतो, ठीक आहे, ए इथं दिसतो. माझा आन्सर जर बघितला फायनल आन्सर निघालेला आहे, पण तरी होल्ड करू, आपण समजून घेऊया त्याला. कारण की इथं एकच वर्ब आहे, अर्थात हा सिंपल सेंटेन्स आहे. तो म्हणतो की नॉट सिंपल सेंटेन्स, ए या ऑप्शनमध्ये पण दिसतो, 3rd नंबर पण मध्ये दिसतो, 2nd नंबर मध्ये पण दिसतो. करेक्ट आन्सर जर बघितलं बीसीडी निघालेला आहे, तरी आपण समजून घ्या बीसीडी निघालेला आहे. पण आता आयोग काय दिल ते मी तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये काय मिस्टेक केलेली आहे आयोगाने. बघा, द मून वॉज ब्राईट अँड, आता बघा अँडने जोडलेले आहे. आता मी तुम्हाला सांगितलं हा सेंटेन्स जर समजा फनी बॉसनी जर जोडला गेला असेल तर तो कंपाऊंड सेंटेन्स असतो बेटा. तो काय असतो आपल्यासाठी, कंपाऊंड सेंटेन्स. हा सेंटेन्स आहे कंपाऊंड सेंटेन्स. आता बघा हा व्हेन ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम आहे, अर्थात हा कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. हा सेंटेन्स कुठला आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. हा आहे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. 2 सेंटेन्स बी आणि सी हे माझ्यासाठी कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स दिसतात. आपल्याला विचारले त्यांनी नॉट सिंपल सेंटेन्स. आता समजून घ्या, पण लास्टवाला जो सेंटेन्स जर बघितला याच्यामध्ये एकच सब्जेक्ट आहे, एकच काय म्हणू शकतो आपण वर्ब आहे. हा सेंटेन्स सिंपल सेंटेन्स आहे, मग पण तसं ऑप्शनच दिलेलं नाही आयोगाने, बी आणि सी असं ऑप्शन दिलेलं नाही. मग कदाचित आयोग बीसीडी याचं आन्सर देऊ शकते, बीसीडी याचा काय देऊ शकतो, आन्सर देऊ शकतो. पण आपण जर समजून जर घेतलं तर किंवा आपण हा म्हणू शकतो प्रश्न रद्द पण होऊ शकतो. ठीक आहे, 57 नंबरचा प्रश्न रद्द पण होऊ शकतो किंवा बीसीडी आन्सर आयोग देऊ शकतो. ठीक आहे, समोर जाऊया आपण. चल एक गोष्ट समजून घ्या, इथं हा डिग्रीवरचा प्रश्न आहे. प्रश्न कुठून आला ते पण समजायला पाहिजे. आता समजून घ्या की हा जो प्रश्न आहे हा डिग्रीवरचा, पण विचारला त्यानं कोणत्या बेसवर, एरर बेसवर विचारलेला आहे. इथं कुठल्या बेसवर विचारलेला आहे, एरर बेसवर. आता बघा याच्यामध्ये जर चेक घ्या, द नाईल इज वन ऑफ द फ्यू मेजर रिव्हर इन द वर्ल्ड फ्लोविंग साऊथ टू नॉर्थ, असं तुम्हाला तिथे दिलेलं आहे. आता बघा जेव्हा वन ऑफ द असेल वाक्यामध्ये, जेव्हा वन ऑफ द असेल किंवा आपण तिथे शिकलेलं आहे मोठू गट जर असेल म्हणजे वन ऑफ द, त्याच्यानंतर जर चेक केलं आपण व्हेरी फ्यू, त्याच्यानंतर जर चेक जर केलं समजा आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये मोस्ट अदर किंवा मेनी अदर जर असेल, तर हा वाक्य जो आहे बेटा, तर हा वाक्यासोबत येणारा जो नाऊन आहे तो प्लुरल असतो. मग इथं जर चेक घ्या, द नाईल इज याच्यापर्यंत कुठपर्यंत, इथं जर बघितलं द नाईल इज ह्या रिव्हरमध्ये कुठं काय प्रॉब्लेम आहे, हा वाक्यामध्ये एरर नाही आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर फ्लोविंग साऊथ टू नॉर्थ याच्यामध्ये कुठे एरर नाही, नो एरर याचा ऑप्शन येणार नाही. आता समजून घ्या, वन ऑफ द ची कन्सेप्ट अशी आहे की मोठू गट जर असेल, मी तुम्हाला डिटेलमध्ये हे सांगितलेलं आहे, मोठू गट जर असेल याच्यासोबत येणारा नाऊन कसा असतो, प्लुरल असतो. जर छोटू गट असेल तर याच्यासोबत येणारा नाऊन हा सिंग्युलर असतो. अर्थात इथं मला सांगा रिव्हर पाहिजे होतं का आपल्याला, नाही, इथं पाहिजे होतं बेटा रिव्हर्स. इथं काय पाहिजे, रिव्हर्स, यस पाहिजे होते. नाऊन आपला जो रिव्हर हा नाऊन आहे त्याच्या शेवटी काय पाहिजे होते, तिथं यस पाहिजे. वन ऑफ द जेव्हा येणार याचा अर्थ असा होतो की अनेक निधींपैकी आपण म्हणू शकतो, जेव्हा समजा अनेकांसोबत तुलना केल्या जाते तर तिथं सुपरलेटिव्ह डिग्री वापरल्या जाते. जेव्हा वन ऑफ असेल त्याच्यामध्ये तर तिथे काय येणार, रिव्हर्स येणार. पण इथे जर फक्त द असतं, द तर याचा अर्थ तो छोटू गट आहे. छोटू गट जर असेल तर तिथं फक्त काय आलं असतं, रिव्हर आलं असतं. येते तुमच्या लक्षामध्ये. चलो आगे बढेंगे. म्हणून याचं करेक्ट जर आपण आन्सर बघितलं, सेकंड हे करेक्ट आहे, कारण की इथं रिव्हर नाही तर इथं काय पाहिजे होतं, रिव्हर्स पाहिजे होतं. बाकी त्याच्यामध्ये करेक्ट आहे. बघा ही जे इडियम परत त्यांनी विचारलेली आहे, हे कितीदा रिपीट झालेले आहे, हजारो वेळेस इथे रिपीट होताना इथं दिसत. अकिलेस हिल म्हणजे की एखादा वीक पॉईंट. ठीक आहे, जसं मला सांगा काही जणांचा वीक पॉईंट असू शकतो इंग्लिश हा त्यांचा, बाकी त्यांना राज्यशास्त्र त्याच्यानंतर इतिहास हे सगळं जमतात, पैकीच्या पैकी मार्क घेतात. पण इंग्लिशमध्ये जर बघितलं तर बोंब असतात, बरोबर आहे की 2 आणि 3 मार्क देतात कार्यकर्त्याला. मग इथं जर बघितलं त्याचं अकिलेस हिल काय, वीक पॉईंट काय त्याचं, तर आपण म्हणू शकतो इंग्लिश आहे. मग बघा
मॅथमॅटिक्स इज माय एक्लेस हिल. मग मला सांगा इथे जर चेक जर केलं तर त्याचं करेक्ट आन्सर जर बघितलं वीक पॉईंट हेच इथं येणार, याच्यावरून आन्सर सुटतो बघा. त्याच्यानंतर फिल्डिंग द अकाउंट्स ही एक इडियम्स आहे, त्याचा अर्थ होतो चेंजिंग डिसऑनेस्टी. ठीक आहे, हे इथं करेक्ट मिनिंग बसतो. चलो समोर जाऊया आपण. परत मी तुम्हाला सांगेल की हा इडियम जे आहे समजा इथं काय झालेले आहे तर ह्या रिपीट झालेलं आहे. म्हणून तर मी म्हणत आहे की पेपर हा सोपी टू मध्यम लेवलचा होता, समजून घ्या आता. बरं, ही इडियम पण मी त्या दिवशी कव्हर केलेली आहे. बॅड ब्लड म्हणजे मी तुम्हाला ते चित्र पण दाखवलं होतं ॲनिमलमधला, रणवीर कपूर आणि समजा तो काय आपला देवल आहे की ना, बॉबी देवल, तर त्यांचे चित्र पण दाखवलं होतं की काय की बॅड ब्लड जर असेल तर ते कटू संबंध असतो. कटू संबंध जर असेल तर याचा अर्थ काय, इल फिलिंग. चांगली फिलिंग असेल का तिथं, नाही, इल फिलिंग आपण म्हणू शकतो तिथं. बघा टूक ते काय तो मूळचा इथे जर बघितलं त्यांना भेटू केले, टूक अ लिफ आउट ऑफ गांधीज बुक. मग याचा अर्थ काय होतो, इमिटेट. ठीक आहे, त्याच्यानंतर जर चेक केलं टर्न द टेबल्स. टर्न द टेबल्स म्हणजेच काय की आपण म्हणू शकतो एकदम अचानक बदलणे. जसं मला सांगा, आपण उदाहरण घेऊ शकतो की कसं की आपला जो सहवासी मित्र आहे तो आपल्यासोबत चांगला होता, शेवटी आपल्याला कळतो की तोच आपला खरा दुश्मन आहे. मग इथं म्हणू शकतो आपण टर्न द टेबल्स. याचा अर्थ काय, रिव्हर्स द पोझिशन. डायरेक्ट पोझिशन चेंज झाली, बरोबर आहे की. चलो समोर जाऊया. त्यानंतरचा सेंटेन्स चेक करून घेते ना काय दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, याचा फर्स्ट नंबर करेक्ट आन्सर येणार. ठीक आहे, धीरूभाई अंबानी वॉज किंवा वॉज आपण त्याला वाचायचो अ मॅग्नेट. अ मॅग्नेट म्हणजे काय की चांगला उद्योगपती, हे इथं करेक्ट आन्सर बसेल. त्याच्यानंतर बिमल रॉय वॉज, ठीक आहे, ॲन इमिनंट, ठीक आहे, फिल्म मेकर. ॲन इमिनंट म्हणजे एक प्रसिद्ध व्यक्ती आहे की, एक प्रसिद्ध फिल्म मेकर असं त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर बघा आय वॉज सेव्ह फ्रॉम, ठीक आहे, ॲन इमिनंट. याचा अर्थ काय होतो की याचा अर्थ समजून घ्या तिथं की ॲन इमिनंट काय म्हटलेलं आहे ते, डेंजर म्हणजे लवकरच एखादी गोष्ट घडणे. ठीक आहे, लवकरच एखादी गोष्ट घडणे असं पण त्याचा अर्थ घेऊ शकतो. ठीक आहे, तर त्यानुसार तिथं काय असेल, फर्स्ट नंबर हे करेक्ट आन्सर असेल. ठीक, याचा करेक्ट आन्सर जर 4 जर बघितलं 4 आहे त्याचा करेक्ट आन्सर, कारण की इथे अँटोनिम्स विचारलेला सोपा आहे, ते काही विषय नाही त्याच्यामध्ये. शुअर, इथं परत आपण म्हणू शकतो याचा मी तुम्हाला आन्सर सांगून देणार, कारण की हे परत रिपीट झालेलं आहे. बरं, हे रिपीट झालेलं आहे. याच्यामध्ये आपण एकच म्हणू शकतो की हे जोड्या लावून घ्यायचं आहे तुम्हाला की काय असेल की आपण म्हणू शकतो एचं थर्ड येणार इथं, बीचं आपण जर बघितलं 4 येणार आहे इथं, त्याच्यानंतर सी इथं सेकंड असेल आणि लास्टमध्ये काय दिसतो, ए दिसतो. तर इथं करेक्ट आपल्याला एवढंच म्हणावं लागेल. हे 2-3 हे जर बघितलं आपण तर हे खूपदा रिपीट झालेलं आहे, त्याच्यावर डिस्कस करून वेळ घालणार आहे आपण. बघा इथं तुम्हाला खूप सोपं विचारलेलं आहे. बरं, हा जो प्रश्न आहे खूप इझी म्हणू शकतो आपण त्याला. कसं आहे ते चेक करून घ्या. ही वॉज द मोस्ट कंपोजर ऑफ हिज टाइम. शेवटी दिलेलं आहे इन्व्हेंट ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे, आणि त्यानं काय म्हटलेलं आहे आपलं करेक्ट ॲडजेक्टिव्ह फॉर्म. आता बघा इन्व्हेंटर म्हणजे काय की हा एक पुरुष आहे, व्यक्ती आहे, म्हणजे हा नाऊन असतो. इन्व्हेन्शन ज्याच्या शेवटी क्षण असतो तर तो परत TION ज्याच्या शेवटी असतो तो परत नाऊनच असतो बेटा. काय असतो तो, नाऊन. इन्व्हेंटेड हा वर्ब आहे, हा काय म्हणू शकतो आपण, वर्ब आहे. आणि इन्व्हेंटिव्ह हा जर बघितला हा काय माझ्यासाठी ॲडजेक्टिव्ह आहे. तुम्हाला माहिती आहे TIV जर जेव्हा जोडला जातो तो ॲडजेक्टिव्ह असतो. ठीक आहे, चला समोर जाऊया आपण परत. चला समोरचा सेंटेन्स समजून घ्या. ही वॉज कॉन्फिडंट ॲज वेल ॲज काय दिसतो, होपफुल. मग मला सांगा ॲज वेल ॲज हे 2 सारख्या गोष्टी जोडणार, कॉन्फिडंट आणि ते काय दिसतो, होपफुल. हे वाक्य करेक्ट आहे. वर्क हार्ड लेस्ट यू शूड
फेल. मग मला सांगा लेसच्या वाक्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की लेसच्या वाक्य काय असतो, निगेटिव्ह असतो. लेसच्या वाक्यामध्ये शूडचा वापर होतो. लेसच्या वाक्यामध्ये निगेटिव्ह वर्ड येत नसतो कारण की लेस्ट हा ऑलरेडी निगेटिव्ह असतो. मग इथं जर बघितलं इथं शूड दिलेला आहे, लेसनुसार इथं शूड करेक्ट आहे बेटा, आहे की नाही. वर्क हार्ड, त्यानं वर्क हार्ड काय केलं की तो फेल झाला नाही पाहिजे म्हणून, याच्यामध्ये काहीतरी उद्देश होता ना, बरोबर आहे की. मग मला सांगा हा सेंटेन्स जर बघितला, हा सेंटेन्स करेक्ट आहे तिथं. आता त्याच्यानंतरचा सेंटेन्स चेक करा. वी विल ट्राय, अँड नसतो तो अँड टू असतो, सॉरी ट्राय टू असतो, ट्राय टू फाइंड हिम. तर तो अँड नसेल इथं टू पाहिजे होता म्हणून सी इनकरेक्ट आहे. इथं जर बघितलं विचारलं का तुम्हाला, करेक्ट विचारलेलं आहे. करेक्ट जर बघितलं ए बी याचं फायनल आन्सर निघणार आहे. बी सी जर बघितलं सी तर ऑलरेडी रॉंग आहे. ए इथं येणार नाही एकटा कारण की बी पण बरोबर आहे. त्याच्यानंतर जर बघितलं सी डी येणार नाही. तर याच्यामध्ये चेक करून घ्या इथं की डी का रॉंग आहे. बघा एक गोष्ट समजून घ्या, आय हँडेड हिम माय व्हॅल्युएबल्स, ठीक आहे, बिकॉज आय माइट लूज देम. आता लूज देम हा लूज असा नसेल, इथं काय पाहिजे होतं LOSE, ठीक आहे, हे करेक्टच आहे. आता हे तुम्हाला माहिती आहे व्हॅल्युएबल्स वगैरे नाऊन मध्ये आपण हे शिकतो, ठीक आहे, तिथे येस येत असतो. बघा आता हे जर बघितलं आपण इडियम्स वगैरे जर बघितलं, त्याचं मिनिंग जर बघितलं, हे रिपीट झालेलं आहे. पण याचं आपण म्हणू शकतो पॅटर्न जो आहे, पॅटर्न हा नवीन आहे आपल्यासाठी. कारण की बघा मी तुम्हाला ते सुरुवातीलाच म्हटलेलं आहे की हे टाइम कन्झ्युमिंग करणारा पेपर होता, ठीक आहे, थोडा लेंदी होता. समजून घ्या. इथं फोर तुम्हाला पहिले सेंटेन्स दिले, त्याच्यानंतर त्यांना आपण म्हणू शकतो की ऑप्शन दिलेले, त्याच्यानंतर त्यांना काय दिलेलं आहे आपल्याला, सब ऑप्शन दिलेलं आहे. बघा लाफ ॲट म्हणजे काय होतो की त्याच्यासाठी जर बघितलं मेक फन ऑफ असं त्याच्यासाठी ऑप्शन बसणार, ई तिथे यायला पाहिजे. की फर्स्ट लाफ ॲटसाठी काय यायला पाहिजे, ई यायला पाहिजे. इथं दिसतो आपल्याला ई, इथं दिसतो. त्याच्यानंतर चेक करा. त्याच्यानंतर मला एवढंच माहित होतं, काय माहित होतं, अँड एक्स टू ग्रीन. अँड एक्स टू ग्रीन म्हणजे काय, सेल्फिश मोटिव्ह, ठीक आहे. मग मला सांगा याच्यासाठी काय यायला पाहिजे, बी यायला पाहिजे. म्हणजे इथं जर बघितलं थर्डला बी यायला पाहिजे. थर्डला बी एकच ऑप्शनमध्ये दिसतो, म्हणजे करेक्ट जर बघितलं आपण म्हणू शकतो 4 नंबर त्याचं करेक्ट आन्सर निघणार. चलो बाकीचं तुम्ही जोड्या लावून घ्या तिथं. बघा आज एक सेंटेन्स आपल्यासाठी कन्सेप्टचा सेंटेन्स आहे, समजून घेऊ आपण. द फायर स्प्रेड थ्रू द बिल्डिंग क्विकली बट एव्हरीबडी कुड एस्केप. आता इथं जर समजून जर घेतलं तर एखादी गोष्ट पास्टमध्ये नियमित होत असेल तर त्याच्यासाठी आपण कुडचा वापर करू शकतो. पण ती गोष्ट पास्टमध्ये एकदाच जर झाली असेल तर त्याच्यासाठी आपल्याला तिथं वॉज एबल टूचा वापर करावा लागेल. वॉज एबल टूचा तिथं काय करावं लागेल, वापर करावा लागेल. जसं माझा मित्र जे समजा पास्टमध्ये नेहमी तो प्यायचा आहे की नाही, पण मी त्याच्यासोबत एकदाच घेतली, याचा अर्थ काय झाला की पास्टमध्ये माझी ॲक्शन एकदाच झाली, बरोबर आहे. पण माझ्या मित्राची जी ॲक्शन आहे ती नेहमी होत आहे. याचा अर्थ काय झालेला आहे की इथं जर बघितलं की आग फक्त एकदाच लागली ना की नेहमी लागत आहे. इथं जर चेक जर केलं इथं कूड पाहिजे नव्हतं बेटा, इथं वॉज एबल टू किंवा वॉज एबल टू म्हणू शकतो आपण, असा तो सेंटेन्स यायला पाहिजे. म्हणून पहिला सेंटेन्स जर बघितला हा रॉंग आहे. द फोन इज रिंगिंग इट कॅन बी टीम नसेल ते, तर इथं म्हणू शकतो आपण मे पाहिजे होता, ठीक आहे. इथं काय मे पॉसिबिलिटी, ठीक आहे. त्याच्यानंतर चेक करा हा सेंटेन्स इथं करेक्ट आहे का, करेक्ट आहे ते समजून घ्या. व्हॉट डू आय हॅव टू डू टू गेट अ ड्रायव्हिंग लायसन. आता इथं जर समजून जर घेतला, शेवटी क्वेश्चन मार्क दिलेला आहे. इथं सब्जेक्ट आपला आय आहे, आयच्या अगोदर इथं हेल्पिंग वर्ब गेलेला आहे आणि हेल्पिंग वर्बच्या WH वर्ड, हेल्पिंग वर्बच्या अगोदर WH वर्ड तिथं लिहिला गेलेला आहे. अर्थात हा WH क्वेश्चन आहे. इथं समजून घ्या, इथं डू हा हेल्पिंग वर्ब आहे, त्यालाच आपण ऑक्झिलरी वर्ब म्हणतो, त्यालाच आपण सपोर्टिंग वर्ब म्हणतो. आणि हॅव इथं जर बघितला, हॅव इथं मेन वर्ब आहे बेटा. हॅव का इथं मेन वर्ब, हा इथं सब्जेक्ट आहे. हा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचा स्ट्रक्चर फॉलो करतो, अर्थात हा सेंटेन्स इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणून आपण म्हणू शकतो तो करेक्ट आहे. सी ओनली याचं करेक्ट आन्सर निघणार. करेक्ट आन्सर काय असेल, सी. त्यानंतर आपण समोरील सेंटेन्स बघूया. व्हिंटेज अँड सॅक्रोसेंट हे तुम्हाला शब्द दिलेले आहे, त्याचं तुम्हाला सिनोनिम्स विचारलेलं आहे. क्लासिक आणि सॅक्रेड हे त्याचं काय असेल, अनुक्रमे ते सिनोनिम्स असेल. बाकी त्याच्यासाठी हे फुलिश त्यांनी काय दिलेलं आपल्याला ऑप्शन बनवून दिलेलं आहे, ते लगेच लक्षात येते आपल्याला.
ऑस्टेटेशन असं एक शब्द दिलेला आहे आपल्याला, ऑस्टेटेशन. याचा अर्थ काय होतो की त्याचा अर्थ आपण म्हणतो गर्विष्ठ, जो स्वतःबद्दल जास्तीत जास्त बोलत असो. जसं आपल्यासाठी त्याच्यासाठी एक इडियम पण आहे, ब्लो वन्स ट्रम्पेट, म्हणजे स्वतःची तुतारी वाजवणारा. ठीक आहे. तर इथं बघा त्याच्यासाठी आपण म्हणू शकतो अँटोनिम जर बघितलं, लाऊड म्हणजे काय जोरात बोलणे, ते त्याचं हे होणार नाही. त्याच्यानंतर जर बघितलं पॉम्पोज, हे त्याचं सिनोनिम्स होणार. हे काय असेल त्याचं सिनोनिम्स. तर आपण म्हणू शकतो फर्स्ट नंबर त्याचं काय असेल करेक्ट आन्सर असेल, नॉट रिझोनंट. ठीक आहे. हे काय असेल त्याच्यासाठी करेक्ट आन्सर. त्याच्यानंतर लास्टला ऑप्शन दिलेला आहे आपल्याला नॉट एगर. याचा अर्थ होतो उत्साही नसलेला, एखादं आपण म्हणतो ते इंटरेस्ट नसणारा, उत्साही नसणारा. ते 4 नंबरचं तसं मिनिंग निघणार. आता बघा हा परत त्यांनी, मी तर म्हणतो की वर्बवरच त्यांनी खूप सारे प्रश्न विचारलेले आहे की तो हेल्पिंग वर्ब आहे, मेन वर्ब आहे, ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. आता समजून घ्या ना काय आहे त्याच्यामध्ये. इथं जर चेक द्या, कॅन असेल, मे असेल, शूड असेल, कुड असेल, तर हे काय असतात, हे मॉडल ऑक्झिलरी असतात. मग मला सांगा कॅन हे माझ्यासाठी काय मॉडल वर्ब आहे तो. आणि इथं जर बघितलं लिफ्ट, लिफ्ट काय बेटा, लिफ्ट आहे वर्ब, मेन वर्ब आहे, पण तो काय म्हणतो की तू कुठला वर्ब आहे. आता मला सांगा लिफ्ट हे मॉडल वर्ब असेल का नाही, इथं मॉडल वर्ब असेल का नाही, तो ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे का ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे असं म्हटलेलं आहे त्यांनी. आता कॅन हे मॉडल ऑक्झिलरी आहे तर मॉडल वर्ब आहे, इथं ट्रान्झिटिव्ह वर्ब येणार नाही. ऑप्शन नसर जरी गेलो ना आपण तरी तो सुटतो. पण ट्रान्झिटिव्ह वर्ब कोणाला म्हणायचं, ज्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट असेल तर त्याला आपण काय म्हणतो ट्रान्झिटिव्ह वर्ब. ठीक आहे. ज्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नसेल त्याला आपण काय म्हणतो इंट्रान्झिटिव्ह वर्ब. मग मला सांगा धिस लोड हे माझ्यासाठी ऑब्जेक्ट आहे की नाही वाक्यामध्ये, आहे, म्हणून हा सेंटेन्स काय ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. ज्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे त्याला मी काय म्हणणार बेटा ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणणार. येते तुमच्या लक्षामध्ये. चलो समोर जाऊया. आता बघा कन्व्हर्जेशनवर एक तुम्हाला पॅसेज दिलेला आहे. पॅसेज खूप सोपा आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं तर इझी तुमचे काय निघतात, ॲन्सर निघतात. आता फक्त तुम्हाला ॲन्सर सांगून देऊ तुम्ही, बाकी तुम्ही क्लॅरिटीने ते पॅसेज वाचला असाल. हे आता 71 नंबरचा जो ॲन्सर आहे ते कन्व्हर्जेशन, सगळं विषय जो चालू आहे तो कन्व्हर्जेशनच्या बाबतीत चालू आहे. सी याचा करेक्ट ॲन्सर निघणार आहे. त्यानंतर जर चेक जर केलं ठीक आहे तर परत आपण म्हणू शकतो जो 72 आहे त्याचा करेक्ट ॲन्सर आपण म्हणू शकतो काय येणार, तर परत ABD त्याचा करेक्ट ॲन्सर असेल. याच्यामधला सी हे इट डज नॉट प्रोव्हाइड प्लेजर वगैरे त्याच्या बाबतीत बोलल्या गेलेलं नाही, तर सी त्याच्यामध्ये नसेल. ठीक आहे. माझं करेक्ट ॲन्सर जर बघितलं ABD असेल. ठीक. याच्यामध्ये आपण म्हणू शकतो C आणि D ॲन्सर येणार, C आणि D. ठीक आहे. त्यानंतर सॉरी CD नाही, C आहे त्याचा ॲन्सर. ठीक आहे. C आणि E म्हणजे लास्टवाली C आणि E त्याचं काय असेल करेक्ट ॲन्सर असेल. एक आपण म्हणू शकतो की होकॅबवर पण पॅसेजमध्ये होकॅबवर पण त्यांनी प्रश्न विचारलेले आहे आपल्याला. अ वेट ब्लँकेट. अ वेट ब्लँकेट म्हणजेच काय तुम्हाला माहीत आहे की असा व्यक्ती जो समजा दुसऱ्याची जी खुशी आहे त्याला चांगलं वाटत नाही, म्हणजे तुम्हाला माहीत असेल की आपण जर आपल्या मित्रासोबत वगैरे गार्डन वगैरे जर बसलो असो मित्रमैत्रिणींसोबत तर काही असे टपोरी मुलं असतात की त्यांना ते चांगलं नाही वाटत, ते गोंधळ करतात तिथं. बरोबर आहे. अर्थात तिथं काय झालं अ वेट ब्लँकेट याचा अर्थ काय होतं की तो एन्जॉयला काय करतो किल करतो, म्हणजे किल जॉय आपण म्हणू शकतो. किल जॉय हे त्याचं काय असेल करेक्ट ॲन्सर असेल. अ वेट ब्लँकेटचा करेक्ट ॲन्सर किल जॉय असेल. त्याच्यानंतर बघा 75 पॅसेजवरचा लास्ट प्रश्न आहे फाउंड्स अँड फॉस्टर्स. तर इथं आपण म्हणू शकतो इस्टॅब्लिश्ड अँड डेव्हलप हे त्याचं करेक्ट ॲन्सर निघणार. मिनिंगनुसार जर गेलो तर आपण ते निघणार आहे. चला नंतरचा सेंटेन्स चेक करून घ्या. इथं बघा इथं समजून घ्या बेटा, इथं ट्राउझर्स नसतो. ठीक आहे. इनकरेक्ट विचारत आहे हा, पहिले एक गोष्ट समजून घ्या. इनकरेक्ट म्हणत आहे हा नाऊनचा प्रश्न आहे. हे जर ट्राउझर नसतो तर ट्राउझर्स असतो. ट्राउझर्स यस पाहिजे होते ट्राउझर्स. मग ट्राउझर जर असेल तो जर प्लुरल फॉर्म जर असेल तर याच्यानंतर जर बघितलं तर बेटा इज येणार का नाही, इथं काय यायला पाहिजे आर यायला पाहिजे. मग इथं ट्राउझर नाही, ट्राउझर्स इज नाही, तर इथं काय पाहिजे आर पाहिजे. हे रॉंग आहे. मग आपल्याला विचारलेलं आहे इनकरेक्ट. याच्यावरून बघू घेऊ आपण. इनकरेक्ट हे पहिला सेंटेन्स इनकरेक्ट आहे, त्याने इनकरेक्टच विचारले. ए कुठं येतो, इथे ए दिसतो, इथे ए दिसतो, इथे ए दिसतो, म्हणजे अर्थात माझ्यासाठी 3rd नंबर ऑप्शन माझं असेल का नसेल. द जेंट्री ऑफ द टाउन वेअर इन्व्हायटेड. मग जेंट्री जर बघितलं हा प्लुरल आहे, वेअर याच्यानुसार इथं काय करेक्ट आहे. बी करेक्ट आहे. बी जर करेक्ट असेल आपल्याला इनकरेक्ट विचारलेलं आहे. आता मला सांगा बी वाला ऑप्शन असेल का आपला, नाही, कारण की बी करेक्ट आहे ना, आपल्याला विचारलं त्याने इनकरेक्ट. ठीक आहे. मग आपल्याकडे 2 ऑप्शन राहिलेले, ए किंवा डी असू शकतो किंवा ए किंवा सी असू शकतो. आता एक वाचून घ्या त्याच्यातून.
हां, इथं वाचून घेऊ आपण काय थर्डवाला जो ऑप्शन आहे काय दिसतो, हिज हेअर्स आर ऑल ब्लॅक. मग मला सांगा अनकाउंटेबल नाऊन जर असेल तर हा सिंग्युलर असतो. मग इथं हेअर्स नाही तर फक्त इथं काय पाहिजे होतं, हेअर पाहिजे होतं. मग हेअर जर असेल तर हा सिंग्युलर जर असेल तर इथं इज नाही, सॉरी इथं आर नाही, तर आपण काय म्हणू शकतो इथं इज येणार. इथं काय येणार बेटा इज. मग हेअर इज असं पाहिजे होतं तो सेंटेन्स, इथं इज येणार, इथं यस नसायला पाहिजे. म्हणजे सी इनकरेक्ट आहे. सी जर इनकरेक्ट असेल तर आपला ऑप्शन जातो 4 नंबरकडे. ठीक आहे, डी हे करेक्ट आहे. 10,000. ठीक आहे, म्हणजे आपण म्हटलं होतं की अमाऊंट असेल किंवा तिथं समजा स्कोर असेल तर हे काय असतात, हे सिंग्युलर असेल. 10,000 जरी असेल तरी याच्यानुसार काय असेल, इज तिथं करेक्ट आहे. चलो आगे बढ़ेंगे. बघा हा जो सेंटेन्स आहे थोडा संदिग्ध आहे, तर याच्यामध्ये समजून घ्या की इथं जर बघितलं, हे कोणी ज्याने कोणी पेपर सोडलेला आहे त्यांनी व्यवस्थित लॉजिक तिथं लावलेलं आहे. बघा इथं ऑलमोस्ट इम्पॉसिबल जर बघितलं तर, कारण की तो पास्टवाला जर सेंटेन्स जर असेल, पास्ट परफेक्टचा जर सेंटेन्स असेल तो इम्पॉसिबल असतो, ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे. इफ ही हॅड इन्व्हायटेड मी आय वुड हॅव गॉन, याचा अर्थ हा सेंटेन्स जर बघितला हा ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे, पण त्याच्यानुसार हा आहे. पण एक गोष्ट समजून घ्या की लाईकली जर आता हे सीनुसार जर आपण काय घेत आहे, सीनुसार जर आपण 4 ऑप्शन इथं घेत असेल तर आता समजून घ्या इथं, म्हणजे थर्ड ऑप्शन जर घेतलं असेल. पण ए काय सांगतो बेटा, लाईकली सांगतो. ए काय सांगतो इथं, लाईकली. मग ए जर लाईकली जर असेल तर लाईकलीसाठी तुम्हाला माहीत आहे की प्रेझेंट टेन्स यायला पाहिजे. इथं काय यायला पाहिजे, प्रेझेंट. इथं तुम्हाला बघा इथं मेड दिसतो. ठीक आहे, इथं काय दिसतो, मेड दिसतो. त्याच्यानंतर जर चेक जर केला तर वेंट आहे, वर्क आहे, सगळे पास्ट दिसतात. बरोबर आहे, म्हणजे लाईकलीवाला ऑप्शन यायला पाहिजे. ए कुठंच यायला पाहिजे नाही. मग ए इथं दिसतो, ए इथं दिसतो आणि ए इथं दिसतो. एका सेंटेन्समध्ये ए दिलेलं नाही आहे. ठीक आहे, याचं एक तर सेकंड किंवा थर्ड ऑप्शन दिले आहे. पण मला वाटतं की हा क्वेश्चन जर बघितलं तर रद्द होऊ शकतो, आहे की नाही, रद्द होऊ शकतो. कारण की बघा अनलाईकली म्हणजे काय, अनरियल. अनरियल म्हणजे काय, हायपोथेटिकल. हे तुम्हाला मी डिटेलमध्ये शिकवलेलं आहे ऑफलाईनच्या बॅचमध्ये. बघा अनलाईक म्हणजे आपण ते इम्पॉसिबल, अनलाईक हे सेंटेन्स सगळं शिकलेलं आहे ना, की कंडिशनवाले आहे पण ते जर होऊ शकत नसेल तर आपण काय म्हणतो त्याला, अनलाईक सेंटेन्स, हायपोथेटिकल सेंटेन्स, अनरियल सेंटेन्स. ठीक आहे, तर हे सेंटेन्स आहे ते. तर आता समजून घ्या, एक तर याच्यामध्ये लाईकलीवाला जर बघितलं एनुसार जर आपण कट करत गेलो, पहिल्या ऑप्शनमध्ये ए दिसतो, याच्यानुसार ए दिसतो, 4 नंबरमध्ये पण ए दिसतो. याचा करेक्ट आन्सर बी निघायला पाहिजे. पण इथे जर बघितलं ऑलमोस्ट इम्पॉसिबल जर बघितलं, ऑलमोस्ट इम्पॉसिबल हा जो पास्ट परफेक्टचा टेन्समध्ये आपण म्हणू शकतो, पास्ट परफेक्ट टेन्समध्ये तो वाक्य पाहिजे. तर अर्थात जर बघितलं याच्यानुसार जर बघितलं तर सीला 4 बसायला पाहिजे. सीला 4 इथे दिसतो. एक तर सेकंड किंवा थर्ड ऑप्शन देऊ शकतो आयोग, पण आपण होल्ड करू की हा जो प्रश्न आहे थोडा संदिग्ध आहे, तो रद्द पण होऊ शकेल. बघा हे सेंटेन्स खूप सोपं आहे रे, चेक करा. पॅसिव्ह वॉइस बघा, मी तुम्हाला पॅसिव्ह वॉइसचे ते समजा जे PYQ तिथे यूट्यूबला लेक्चर घेतले हे तिथं मी सगळं शिकवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये ते जरी बघितले असेल ना तर हे सेंटेन्स तुम्हाला सुटणार. आता समजून घ्या त्यांना काय म्हणतो. बघा बेटा, जर आपण समजून जर घेतलं ना तर व्हॉइसचे 2 प्रकार पडतात. एक आहे तुमच्याकडे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि दुसरा काय दिसतो इथं, पॅसिव्ह व्हॉइस. तुम्हाला विचारले गेलेले त्यांनी पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये तुम्ही समजून घ्या की सब्जेक्टनी वाक्याची सुरुवात होत असते. ठीक आहे, पण पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे ऑब्जेक्टनी वाक्याची सुरुवात असते. आणि याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची एक चिप तुम्हाला सांगितली होती की याच्यामध्ये आपल्याला टू बी प्लस V3 पाहिजे. काय पाहिजे बेटा, टू बी प्लस V3 पाहिजे, आपलं वर्बचा थर्ड फॉर्म पाहिजे. तेव्हा तो सेंटेन्स कशामध्ये असतो, पॅसिव्हमध्ये असतो. आता बघा याच्यामध्ये जर बीन शोन जर बघितलं तर टू बी प्लस V3 आहे. म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा जर बघितलं त्याच्यामध्ये त्यांना इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवलेला आहे, त्याला येस नो टाईप क्वेश्चन बनलेला आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं ना तो सेंटेन्स जर बघितला पॅसिव्ह व्हॉइसचा आहे, टू बी प्लस V3. मग मी तुम्हाला सांगितलं तर या टू बी मध्ये कोण असतो, बी असतो, बीन असतो, त्याच्यानंतर बिंग असतो आणि याच्यासोबत काय असतो, V3 असतो. याच्यासोबत काय असतो, V3 असतो. असं हे आपण डिटेलमध्ये चेक केलं होतं. बीन शोन हे जर बघितलं हे कशाचं वाक्य आहे तर पॅसिव्हचं आहे. दुसरा सेंटेन्स आपल्याला इथं असं लक्षात येतं, ही हेट्स आहे, V5 आहे. V5 जर असेल तर मला सांगा फक्त वाक्यामध्ये V5 आहे. V5 जर असेल तर तो वाक्य सिंपल प्रेझेंटचा आहे. आणि असे जर बघितलं वाक्यामध्ये टू बी प्लस V3 नाही, अर्थात हा वाक्य जर बघितलं ऍक्टिव्हचा आहे. बी हा ऍक्टिव्हचा आहे. बी हा कुठचा आहे बेटा, ऍक्टिव्हचा आहे. बीचा जर ऍक्टिव्हचा जर असेल हे ऑप्शन असेल का माझ्यासाठी, नाही. त्याच्यानंतर जर चेक जर केलं तर आता समजून घेऊ लास्टवाला. ही वॉज
मिस्टरी मॅन व्हेरी लिटल वॉज नोन. आता बघा वॉज नोन जर म्हणत तर टू बी प्लस V3 आहे. अर्थात वाक्यामध्ये जर बघितलं 2 वाक्य तुम्हाला पॅसिव्हचे दिसतात. सोपं आहे ते, सिंपल आहे. बघा राजेश शिवाचा पेपर आहे आणि त्याच्यामध्ये जर बघितलं अतिशय सोपं त्यांनी पॉईंट विचारले आणि याच्यावर मी तुम्हाला लेक्चर घेताना ठीक आहे यूट्यूबला हा लेक्चर आहे आपला कशाचा क्वेश्चन टॅगवरती आपण जर बघितलं तर एक डिटेलमध्ये आपण एक लेक्चर घेतलेलं आहे. त्याच्यावर तुमचे प्रश्न सुटणार नाही. तुम्ही जर तुमचे प्रश्न तिथं सगळे म्हणू शकतो आपण येणार सुटणार तिथं. तो जर लेक्चर जर बघितला आता सेंटेन्स चेक करून घ्या काय म्हणतो मी. क्वेश्चन टॅगमध्ये समजून घ्या की वाक्य पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह करणे टॅग सेंटेन्स निगेटिव्ह आहे टॅग पॉझिटिव्ह करणे. आता समजून घ्या इथे जर चेक जर केला तर पहिला सेंटेन्स आपण म्हणू शकतो की करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे. तर आता बघा प्लेस दिस ॲपल ऑन हिज हेड. आता इथं जर चेक जर केलं तर हा सेंटेन्स जर बघितलं बेटा तर इथं वाक्य आहे तो इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्सचा जो काय म्हणतो मी इम्परेटिव्ह सेंटेन्सचा जो समजा काय टॅग आहे तो काय होतो विलिव्ह होत असतो. हे आपण सगळं डिटेलमध्ये चेक केलेलं आहे. वाक्याची सुरुवात V1 होत आहे. वाक्याची सुरुवात जर V1 होत असेल तर तो सेंटेन्स आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्सचा जो टॅग आहे बेटा तो विलिव्ह होत असतो. त्याच्यानंतर चेक आहे लेट्स वाला सेंटेन्स. परत मी तुम्हाला सांगा लेट अस किंवा लेट्स वाला जो सेंटेन्स आहे तो शॅल विनी होत असतो. हा सेंटेन्स करेक्ट आहे. ए चुकीचा आहे. ए रॉंग आहे. ए रॉंग आहे इथं ठीक आहे. त्याच्यानंतर जर B C दिसतो B आणि D दिसतो. B तर करेक्टच आहे. आता C किंवा D वाचून घ्या. आता इथे जर बघितलं देर वॉज नो आन्सर. वॉज इथं काय दिसतो आपल्याला हेल्पिंग वर्ब आहे. मग हेल्पिंग वर्ब आणि इथे देर दिसतो. हा वाक्य करेक्ट आहे. याच्यामध्ये वॉजंट का केलेलं नाही कारण की याच्यामध्ये निगेटिव्ह वर्ड आहे. हा सेंटेन्स पण करेक्ट आहे. B आणि C याचा करेक्ट आन्सर निघणार. B आणि C माझ्यासाठी करेक्ट आहे. D हे चुकीचं आहे. सांगून देतो कसं आहे ते. लेट मी स्टडी वोंट यू दिलेलं आहे. आता बघा वोंट यू इथं चालणार नाही कारण की लेटनी वाक्याची सुरुवात आहे. वाक्य जर बघितलं तर इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. इम्परेटिव्ह सेंटेन्स मी परत तुम्हाला सांगेल इम्परेटिव्ह सेंटेन्सचा टॅग काय होतो विलिव्हनी टॅग होतो. तसं क्वेश्चन टॅग काय होणार त्याचा विलिव्ह. नंतरचा सेंटेन्स चेक करून घ्या. परत लगातार आपण म्हणू शकतो कंटिन्यू. क्वेश्चन टॅगवरती त्यांनी प्रश्न विचारलेला आहे समजून घ्या. आता एक गोष्ट जर समजून घेतलं तर बघा अ वुमन इथं दिलेलं आहे आपल्याला बायचं V5 करून दिलेलं आहे. तर याच्यामधून काय निघणार बेटा डज. इथं काय दिलेलं आहे आपल्याला डज ठीक आहे. वाक्य पॉझिटिव्ह आहे म्हणून टॅग काय होणार निगेटिव्ह. डझन शी वुमनच्या ऐवजी काय घेतलेलं आहे शी घेतलेलं आहे. हे करेक्ट आहे सेंटेन्स. ए करेक्ट आहे. ए जर करेक्ट जर असेल तर CD याचा आन्सर असेल का नाही. आता बघा नाव हिअर ठीक आहे इट इज पॉसिबल. मग मला सांग इज हेल्पिंग वर्ब आहे घेतलं त्यांनी. वाक्य जर बघितलं नाव हिअर आहे निगेटिव्ह आहे म्हणून इथे जर बघितलं वाक्य टॅग काय होणार त्याचं पॉझिटिव्ह. सब्जेक्टचा प्रोनाउन काय इट आहे म्हणून हा सेंटेन्स पण काय करेक्ट आहे बेटा. B पण काय तिथं करेक्ट आहे. B जर करेक्ट जर असेल ठीक आहे तर आता समजून घेऊ आपण समोर काय आहे. ही नेवर स्मोक्स. आता मला सांगा स्मोक्स आहे आता V5 येतो. V5 जर असेल तर याच्यातून काय निघत असतो डज ठीक आहे डज आहे. पण मला सांगा नेवर आहे तर निगेटिव्ह वाक्य आहे तर टॅग काय व्हायला पाहिजे पॉझिटिव्ह म्हणजे डज ही यायला पाहिजे होतं. डज ही यायला पाहिजे पण इथं दिलं काय बेटा आपल्याला डझंट ही. रॉंग आहे ते. डझंट हिंट नाही पाहिजे की डज ही पाहिजे फक्त. त्याच्यानंतर बघा वी शाल रिटर्न सून. मग मला सांगा शाल जर असेल तर त्याचं टॅग काय होणार शांत वी. बरोबर की हे करेक्ट शांत वी. येते तुमच्या लक्षामध्ये. म्हणजे याचं जर करेक्ट जर आपण टॅग जर बघितलं ठीक आहे तर म्हणू शकतो आपण A B आणि D हे काय असेल तर करेक्ट असेल. C तिथं रॉंग आहे कारण की इथं नेवर निगेटिव्ह आहे. इथं डझंट पाहिजे नव्हतं फक्त डज ही पाहिजे होतं. समोरचा आपण म्हणू शकतो की इथं मिनिंगनुसार आपल्याला तिथं वर्ड तिथं फ्रेम करायचं आहे बसवायचं आहे. समजून घ्या. फर्स्ट नंबर त्याचा आन्सर आहे समजून घ्या. याच्यामध्ये पेट्रोल आणि पेट्रोल तुम्हाला दिलेलं आहे. 2 शब्दावरून जर ते तुम्ही गेला ना तरी तुमचं तिथे आन्सर निघणार ठीक आहे. आता मला सांगा गार्ड्स तुम्हाला माहिती आहे की पोलीस हे रात्रीचं काय करतात पेट्रोलिंग करतात आपण म्हणत असतो ना. तर मग त्याच्यापैकी तो कुठला आहे. C नंबर जर बघितलं तर C नंबरला पेट्रोल हा आहे तो ठीक आहे. रात्री जे समजा पेट्रोलिंग करतात ठीक आहे ते तिथून कळून जाते आपल्याला की गार्ड्स काय करणार पेट्रोल चोरणार आहे का तिथं भाऊ आहे की नाही. मग इथं जर बघितलं एका याच्यावरून तिथं आन्सर निघतो. याचा फर्स्ट नंबर इथे आन्सर असेल. समोर जाऊया आपण.
बघा, आय सॉ अ गुड फिल्म येस्टरडे. येस्टरडे हे इथं टायमिंगवर दिलेलं आहे. आपल्याला काय दिलेलं आहे? येस्टरडेचा टायमिंगवर दिलेलं आहे, ॲगो टायमिंगवर दिलं आहे. तर वाक्य हा सिंपल प्रेझेंटमध्ये पाहिजे. सॉ हा V2 आहे, V2 जर असेल तर हा वाक्य सिंपल प्रेझेंट. हा वाक्य करेक्ट आहे बेटा. विचारलं काय तुम्हाला? इनकरेक्ट. ए करेक्ट आहे, विचारलं आपल्याला इनकरेक्ट, अर्थात हा ऑप्शन असेल का आपल्याकडं? नसेल. त्याच्यानंतर ए कुठं दिसतो? अजून नाही. चला समोरचा सेंटेन्स चेक. द ट्रेन लेफ्ट बिफोर आय अराइव्ह. आता बघा, बिफोर आय अराइव्ह जर म्हणत असेल तर ट्रेन ही ॲक्शन पहिले झालेली आहे. ट्रेनचं जे लेफ्ट होण्याची ही ॲक्शन पहिले झालेली आहे. जी पहिले ॲक्शन झालेली आहे ते पास्ट परफेक्टमध्ये दाखवल्या जाते. मग हा लेफ्ट नाही तर हे तुम्हाला माहीत आहे, ऑफलाईनच्या बॅचवाल्यांना सगळ्यांना माहीत आहे की हे इथं काय पाहिजे होतं. खूप खुश असाल तुम्ही, आहे की नाही? काय? हॅड लेफ्ट पाहिजे होता सर इथं, बरोबर आहे की नाही? हे सोपं आहे बेटा. हॅड लेफ्ट पाहिजे होतं, लेफ्ट नाही, ते हॅड लेफ्ट पाहिजे होतं. तो सेंटेन्स बी हे रॉंग आहे. बी जर रॉंग असेल तर ओनली डी याचा आन्सर नसेल. पहिला गेला आणि 4 नंबर पण गेलेला आहे तिथं. BC किंवा BD त्याचा आन्सर निघू शकते. ठीक आहे, चला नंतर सेंटेन्स चेक करू. इफ आय हॅड अ कार थिंग्स वुड बी फाईन. मग मला सांगा, हा जो हॅड आहे इथं एकटा आला, V2 आहे. V2 जर असेल तर सिंपल पास्ट जर असेल समोरचा पण काय पाहिजे? जो मॉडल ब्लॉक आहे ते पास्ट फॉर्ममध्येच पाहिजे. त्याचा टाईप जो आहे तो सिंपल पाहिजे. हा जो सेंटेन्स आहे हा करेक्ट आहे. सी वाला तिथं करेक्ट आहे. सी जर करेक्ट जर असेल तर मला सांगा, सी करेक्ट आहे तर हा पण आन्सर नसेल. याचं करेक्ट आन्सर जर बघितलं तर आपण म्हणू शकतो 3rd नंबर याचा करेक्ट आन्सर आहे. कारण की बी आणि डी त्याच्यामध्ये काय दिसतो? रॉंग आहे. आता समजून घ्या, ही रीड नाही, वाक्य सिंपल प्रेझेंटचं आहे. कारण की बघा, एव्हरीडे ही रीड द बायबल एव्हरीडे होणार नाही. ते जी ॲक्शन आपण म्हणू शकतो हॅबिच्युअल ॲक्शन आहे, एव्हरीडे ॲक्शन आहे, ते सिंपल प्रेझेंटमध्ये दाखवल्या जाते. सिंपल प्रेझेंटमध्ये दाखवल्या जाते. पण ही नुसार इथं रीड नाही पाहिजे होतं, तर इथं रीड्स पाहिजे होतं बेटा. V5 पाहिजे होतं. रीड्स V5 येत आहे तुमच्या लक्षामध्ये. म्हणून जर बघितलं डी नंबर पण काय आपलं रॉंग आहे. करेक्ट आन्सर जर बघितलं बी आणि डी त्याचं काय असेल? रॉंग आपण म्हणू शकतो. बी आणि डी हे रॉंग आहे. फायनल आन्सर ते 3rd नंबर आपला निघाला आहे. बघ, डिग्रीवरती त्यांनी 2 प्रश्न विचारलेले आहे. तुम्हाला जे मगाशी मी सांगितलं की डिग्रीवरती त्यांनी 2 प्रश्न विचारलेले आहे. बघा, शकुंतला इज द बेस्ट ड्रामा इन काय? संस्कृत. आता बघा, याच्यामध्ये जर बघा द बेस्ट म्हणत आहे, अर्थात हा जो वाक्य आहे बेटा तो सुपरलेटिव्ह डिग्रीचा आहे. त्याला काय म्हणतो? तो कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये त्याला कन्वर्ट करा. ठीक आहे, आता समजून घ्या. किंवा चेंज द डिग्री ऑफ कंपॅरिझन. आता जर चेक जर केलं, जेव्हा सुपरलेटिव्ह डिग्री असते त्याचं कंपॅरेटिव्ह डिग्री बनवायची असेल तर ते सहज होते, सोपं होते. पण याचं जर पॉझिटिव्ह डिग्री जर करायची असेल तर आपल्याला ॲडजेक्टिव्हच्या पलीकडून वाक्याची सुरुवात करावं लागत असेल. आपण तेच शिकलेलं आहे. बघा, याच्यामध्ये जर बघितलं, याचा करेक्ट आन्सर जर बघितलं, शकुंतला हा येणार. त्याच्यानंतर इज दिसतो इथं. त्याच्यानंतर काय दिलं? द बेस्ट आहे. द बेस्ट हे सुपरलेटिव्ह डिग्री आहे. याला कंपॅरेटिव्ह डिग्री जर बनवायची असेल तर इथं आपल्याला बेटर दॅन घ्यावं लागेल. बेटर दॅन एनी अदर ड्रामा इन संस्कृत. पण इथं तुम्ही म्हणत असाल की सर हे नो अदर का नाही आलं? ठीक, नो अदर जर घेतलं समजा आपण तर ॲज गुड ॲज, याचा अर्थ हा आपण पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये नेलं, याला पीडीमध्ये नेलं. पण आपल्याला काय म्हणत आहे? तो कंपॅरिझन म्हणत आहे, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये त्याला कन्वर्ट करा असं म्हणत आहे. म्हणून हे बी नंबर इथं इनकरेक्ट असेल, सी इथं करेक्ट असेल. ओनली सी याचं आन्सर निघणार बेटा. ओनली सी काय निघणार? याचं आन्सर नाही. बघा, इथे जर बघा बेटर दॅन मेनी अदर्स ड्रामाज होणार नाही ते. कारण की इथे जर बघितलं, हा वाक्य जर बघितलं द बेस्ट छोटू गटाचं आहे, म्हणून छोटू गटाचं त्याचं काय असेल? आन्सर असेल. मोठू गटाचं त्यांचा आन्सर जाणार नाही. ठीक आहे, ओनली सी हे माझ्यासाठी करेक्ट आन्सर असेल. तेच म्हणत आहे तुम्हाला मी की ग्रामर हे काही वेगळं काही विचारलेलं नाही त्यांनी. ठीक आहे, वाक्यामध्ये बघा, द मॅजिशियन सेड टू द बॉय मेक हेस्ट अँड गिव्ह मी द लॅम्प. याचा अर्थ काय दिले? त्यांनी ऑर्डर दिलेले आहे, कमांड दिलेले आहे. मग मला सांगा, यांनी कमांड द मॅजिशियन. ठीक आहे, मग म्हणू शकतो आपण कमांडेड. ठीक आहे, तर हे माझ्यासाठी करेक्ट आन्सर असेल. बाकी तो जोडतो. ठीक आहे, डायरेक्टचं इनडायरेक्ट बनवायचं होतं तिथं. सोपं आहे ते, याच्यामध्ये काही विषय नाही आहे. हां, हे बघा, जर बघितलं ना याच्यामध्ये हा सेंटेन्स नवीन टाईप त्यांनी तिथं फ्रेम केलेला आहे. समजून घ्या. याच्यामध्ये काय म्हणतो मी की हे जुनंच आहे, पण याच्यामध्ये जर बघितलं व्होकॅब वगैरे जुनं आहे, किंवा आपण म्हणू शकतो ते शब्द सगळे जुनेच आहेत, पण याच्यामध्ये त्यांनी मांडणी त्याची नवीन दिसते. ठीक आहे, मग त्यानं कोडिंगमध्ये आपल्याला दिलेलं आहे. व्हीपी म्हणजे वर्ब फ्रेज, एनपी म्हणजे नाउन फ्रेज, पीपी म्हणजे प्रिपोजिशन फ्रेज. आता इथं मला सांगा,
इथे जर बघितलं ग्लिटर जर बघितलं तिथे वर्ब आहे, म्हणून हा काय झाला बेटा, अंडरलाईन केलेला भाग आहे, तो काय असेल माझ्यासाठी वर्ब फ्रेज. मग मला सांगा वर्ब फ्रेज जर असेल तर त्याच्यासाठी पासवर्ड दिला आहे त्याने व्हीपी सगळ्यामध्ये व्हीपी दिसते तुम्हाला, हा ऑप्शन नसेल माझ्यासाठी. त्याच्यानंतर जर चेक केलं, नो मॅन कॅन सर्व टू मास्टर. आता बघा याच्यामध्ये जर चेक जर केलं तर ती ॲडजेक्टिव्ह फ्रेज आहे, कारण की बघा याच्यामध्ये टू दिसतो आहे की नाही, तर हा काय असेल इथं ॲडजेक्टिव्ह फ्रेज. मग इथं म्हणू शकतो आपण ॲडजेक्टिव्ह फ्रेज. आणि शेवटी आपल्याला दिसतो इंटू द एअर. इंटू हे काय, इंटू हे प्रिपोजिशन आहे, द एअर, ठीक आहे, इंटू द एअर याचा अर्थ हे प्रिपोजिशन इथं जोडला गेलेलं आहे, प्रिपोजिशन फ्रेज आहे. सोपं आहे, ते सोपं आहे, फक्त मांडणी वेगळी आहे. चला आता बघा हा जो सेंटेन्स आहे, हा सेंटेन्स कशाचा आहे ते समजून घ्या पहिला. आफ्टर द लॉ हॅड बीन पास दिस फॉर्म ऑफ क्राईम सीज असं दिलेलं आहे तुम्हाला. तर आफ्टरवाला जो सेंटेन्स आहे तर ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईमचा असतो. हा आहे तुमच्याकडे टाईमचा सेंटेन्स, ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईमचा आहे. पण इथं विचारलं का आपल्याला, आयडेंटिफाय द एक्झाम्पल विच आर नॉट ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम. कुठला असा सेंटेन्स आहे की तो ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईमचा नाही आहे, पण पहिला तर ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईमचा आहे. मग मला सांग ए जर टाईमचा जर असेल, आपल्याला विचारलं त्यांना काय आहे बेटा ते समजून घ्या ना पहिले, की कुठला सेंटेन्स असा आहे की ते ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम दाखवत नाही. मग मला सांगा ए जर टाईम जर दाखवत असेल, ए जर टाईम जर दाखवत असेल तर मला सांगा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आणि 4 नंबर त्याचा आन्सर असेल का, नाही. त्याचा आन्सर काय झाला पाहिजे, तर त्याचा आन्सर हे म्हणू शकतो आपण सेकंड नंबर त्याचा आन्सर गेला पाहिजे. ठीक आहे, BCD त्याचं काय असेल आन्सर असेल, पण तरी आपण होल्ड करू, समजून घेऊ त्याला. आता बघा हा आहे आपल्यासाठी ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईमचा. लेट हिम बी अरेस्टेड व्हेरेवर. आता मला सांगा हा व्हेरेवर आहे, याचा अर्थ मला सांगा हा सेंटेन्स कशाचा आहे, ॲडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस. हा कशाचा आहे, प्लेसचा. सो दॅट मे आहे की नाही, वी इट सो दॅट वी मे लिव्ह. ठीक आहे, आम्ही खातो कशासाठी खातो, जगलो पाहिजे, काहीतरी उद्देशाने, पर्पज आहे. अर्थात वाक्य जर बघितलं हा पर्पजचा आहे, ॲडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज, उद्देश आहे याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर इफ इट रेन्स वी शॉल स्टे ॲट होम. परत मला सांगा याच्यामध्ये इफवाला जो सेंटेन्स आहे तो काय सांगतो, कंडिशन, ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. हे BCD आणि सगळे सेंटेन्स BC आणि D जर बघितलं हे कंडिशन सांगतात बेटा. ॲडवर्ब क्लॉज ऑफ काय सांगतात, कंडिशन, लास्टवाला D वाला. C काय सांगतो, पर्पज. B काय सांगतो आपल्याला, प्लेस. आणि पहिला सेंटेन्स काय सांगतो आपल्याला, ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम. आपल्याला त्यांनी तेच विचारलं की ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईमचा कुठला सेंटेन्स नाही आहे, कुठले सेंटेन्स नाही आहे, तर BCD याचा करेक्ट आन्सर निघणार. सेकंडवाला काय असेल इथं करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे, बघा हा रिपीटेड आहे परत पॉईंट. ठीक आहे, तुम्हाला विचारलेले एक्झाम्पल कशाचं असेल. ठीक आहे, इथं मिनिंग दिलेलं आहे, कम्प्लीट रेंज ऑफ डिफरंट ओपिनियन्स. ठीक आहे, सर स्पेक्ट्रम म्हणू शकतो आपण त्याला काय म्हणणार आपण, स्पेक्ट्रम. ठीक आहे, हे करेक्ट आन्सर असेल 87चं. अ न्यू बॉर्न इन्फंट. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही सहज जरी हे वाचलं ना तरी हे येऊन जातं. ठीक आहे, व्हिज्युअल स्किल आर नॉट फुल्ली डेव्हलप. हे याचा करेक्ट आन्सर नाही, याच्यामध्ये काही नाही. अंडरस्टँडिंगचा हा सेंटेन्स होता जे आपल्याला जमायला पाहिजे होता. 3rd नंबर त्याचा आन्सर निघणार. आयडेंटिफाय द सेंटेन्स विथ करेक्ट टेन्स फॉर्म विचारत आहे, तर टेन्स फॉर्म विचारत इथं ते समजून. आय हॅव नॉट सीन हिम फॉर सेव्हरल डेज. फॉर सेव्हरल डेज जर बघितलं तर इथं म्हणू शकतो हा प्रेझेंट परफेक्टचा वाक्य आहे, हा करेक्ट आहे. वेन आय फर्स्ट मेट हिम ही वॉज स्टडिंग पेंटिंग. ठीक आहे, जेव्हा मी त्याला पहिल्यांदा भेटलो आहे की नाही, ही वॉज, तो काय करत होता, पेंटिंगचं काय करत होता, ते स्टडी करत होता. आता बघा हा सेंटेन्स पण काय करेक्ट आहे. बरं, ही फेल इल अँड इज ऑन लिव्ह टुडे. हे रॉंग असेल आहे की नाही, ही फेल इल अँड इज ऑन नाही, तर आपण म्हणू शकतो ते एकच आहे, ही फेल इल अँड टू लिव्ह टुडे असं तो सेंटेन्स पाहिजे होतं. मग इथं जर बघितलं सी हे रॉंग आहे. त्याच्यानंतरचा सेंटेन्स समजून घ्या, ए बी आणि हे ए बी बरोबर आहे, सी हे इनकरेक्ट आहे. सी इथं दिसतो आपल्याला, सी इथं दिसतो, ए बी तर करेक्ट आहे. फायनल आन्सर निघालेला आहे, 1st नंबर त्याचा आन्सर असेल.
वी वेट फॉर यू ॲज लॉंग ॲज यू काय विश असेल. ठीक आहे. तर लास्टवाला जो ऑप्शन आहे आपला 4 नंबरचा, तर आपण म्हणू शकतो याच्यामध्ये काय दिलेलं आहे, वी वेट फॉर यू ॲज लॉंग ॲज यू विश. ठीक आहे. तर हे टाईमवाला आहे ॲज लॉंग ॲज, तर इथं वेट नाही तर विल वेट यायला पाहिजे होतं. वी विल वेट. म्हणजे इथं समजून घेऊ आपण की जो वेट आहे वेटच्या ऐवजी इथं विल वेट यायला पाहिजे. कंडिशन म्हणजे आपण कंडिशनपेक्षा आपण म्हणू शकतो टाईमचा आहे तो. वी विल वेट फॉर यू ॲज लॉंग ॲज यू विश. ठीक आहे. असं तो सेंटेन्स यायला पाहिजे होतं. इनकरेक्ट आहे याच्यामध्ये. ठीक आहे. फायनल आन्सर फर्स्टवाला आहे. नंतरचं सेंटेन्स चेक करून घेऊ आपण. ही सेल्डम ऑर नेवर ड्रिंक्स. हे करेक्ट आहे बेटा. सेल्डम ऑर नेवर म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं येत असतो. सेल्डम एवर येत नसतो. सेल्डम नेवरच असतो. सेल्डम ऑर नेवर हे करेक्ट आहे सेंटेन्स. त्यानंतरचा सेंटेन्स जर केला, त्यानंतरचा सेंटेन्स आपण जर केला तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे, ही वॉक मोर अँड मोर क्विकली दॅन एक्सपेक्टेड. बघा याच्यामध्ये मोर अँड मोर नसतो तो. ठीक आहे. मोर दोनदा वापरता येत नाही. ठीक आहे. इथं जर चेक केलं, ही वॉक मोर क्विकली दॅन एक्सपेक्टेड असं ते येणार. ॲडजेक्टिव्हचा प्रश्न आहे तो. इथं जर बघितलं बी रॉंग आहे, करेक्ट विचारलेलं तुम्हाला. फर्स्ट करेक्ट आहे, बी रॉंग आहे. इथं बी इनकरेक्ट दिसतो. ठीक आहे. याच्यामध्ये ए आलेला नाही कारण इथं करेक्ट आहे. याच्यामध्ये परत बी आलेला आहे. पण एक गोष्ट समजून घ्या, बी इथं इनकरेक्ट आहे. ठीक आहे. बी इथं इनकरेक्ट आहे. आपल्याला विचारलेलं काय भेटतं, त्यांनी करेक्ट विचारलं. बी दिसतो. ठीक आहे. आता समोरचा सेंटेन्स समजून घ्या. ही वॉज टू हॅपी टू सी मी. ठीक आहे. मग हे तुम्हाला माहिती आहे की टू असतो, याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह असतो. ठीक आहे. मग याचं जर आपल्याला समजा टूला जर रिमूव्ह जर करायचं असेल तर आपण सो दॅटचा इथं वापर करत असतो. जो मोठा टू आहे त्याच्याऐवजी सो वापरत असतो, जो छोटा टू आहे त्याच्याऐवजी दॅट वापरत असतो. मग त्याच्यानंतर सब्जेक्टचा प्रोनाउन वगैरे. ठीक आहे. तर हे आपण शिकलेलं आहे. इथं जर बघितलं हा सेंटेन्स करेक्ट आहे, डी करेक्ट आहे, ए करेक्ट आहे. आणि याच्यामध्ये जर बघितलं सी पण काय आहे बेटा तिथं करेक्ट आहे. ACD त्याचा करेक्ट आन्सर निघणार. ACD कुठं आहे, 4 नंबरमध्ये तिथे आहे. हे पण सी पण काय तिथं करेक्टच आहे. मिनिंगनुसार काय ते करेक्ट आहे. बघा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय असतो की पूरक. आपण म्हणत असतो ना एखादी गोष्ट ते काय करत असतो, पूर्ण करत असतो. आपण म्हणत असतो की जेवणामध्ये कॉम्प्लिमेंट काय त्याच्याशिवाय ती कंप्लीट होत नाही. पण इथं बघा, इथं तुम्हाला अमाऊंट दिलेली आहे. ठीक आहे. इथं अमाऊंट जर दिलेली असेल तर कॉम्प्लिमेंट याचा अर्थ काय, फुल अमाऊंट. ठीक आहे. त्याचा अर्थ काय, सप्लिमेंट पण झालं असतं. कॉम्प्लिमेंटचा अर्थ सप्लिमेंट पण होतो. सप्लिमेंटमध्ये काय आहे, कॉम्प्लिमेंटमध्ये काय आहे, आपण हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर विचारत असतो. पण इथं जर आपल्याला आकडा दिलेला आहे, अर्थ इथे अमाऊंट दिलेला आहे, तर सरळ आपण म्हणू शकतो काय की फुल अमाऊंट आपण त्याचा ॲन्सर घेणार आहे. सप्लिमेंट त्याचा ॲन्सर जर जाणार नाही. जर तो नसता 150 तर आपण तिथं सप्लिमेंट घेतलं असतं. ठीक आहे. चल आता हे कितीदा रिपीट झालेलं आहे की नाही, याच्या बाबतीत किती वेळेस बोलायचं आपण. ठीक आहे. हे जोडून घ्या. ठीक आहे. याचं जर बघितलं आपण म्हणू शकतो करेक्ट ॲन्सर सेकंडवाला तिथं करेक्ट ॲन्सर असेल. सेकंडवाला काय असेल, करेक्ट ॲन्सर असेल. एला तिथे डी जोडल्या जाते. ठीक आहे. सम कंट्रीज आपण त्याला म्हणू शकतो, सेम कंट्रीज. ठीक आहे. त्याच्यानंतर जर इमिग्रंट म्हणजेच काय, ईवाला जो समजा जो बाहेरच्या देशामध्ये जातो त्याला आपण इमिग्रंट म्हणतो. जो बाहेरच्या देशातून आपल्या देशात येतो त्याला आपण काय म्हणतो. ठीक आहे. इमिग्रंट. आयवाला तो, आय म्हणजे येणारा, ई म्हणजे जाणारा, असं लक्षात ठेवण्यात येतं. त्याच्यानंतर जर बघा सॅमॅरिटन. इथं जर बघितलं, वन हू कम्स टू द एड फॉर अदर्स, एड ऑफ अदर्स असं त्याचा मिनिंग जाणार. ठीक आहे. चला समोर जाऊया आपण. बघा, अ पर्सन हू लिव्स फॉर प्लेजर. ठीक आहे. तर याचं करेक्ट ॲन्सर आपण म्हणू शकतो काय यायला पाहिजे तिथं करेक्ट ॲन्सर, हेडॉनिस्ट. ठीक आहे. हे माझ्यासाठी काय असेल, करेक्ट ॲन्सर असेल. गेटिंग ॲट. ठीक आहे. समजून घ्यायचं गेटिंग ॲटचा अर्थ काय होणार. गेटिंग ॲट जर बघितलं तर तुम्हाला माहीत आहे की इथं जर तुम्ही सेंटेन्स जर पूर्ण वाचा, डू यू अंडरस्टँड व्हॉट द पोएट इज गेटिंग ॲट
इन दिस लाईन्स, ठीक आहे. ते सजेस्टच असेल, त्याच्यामध्ये काय असेल ते सजेस्ट, हे करेक्ट आन्सर सजेस्ट येणार. मला वाटते 40+ म्हणजे इंग्लिशमध्ये 40+ तुम्हाला क्वेश्चन इथं करेक्ट यायला पाहिजे, कारण की पेपर सोपी होतात. ओके, हे रिपीटेड आहे. बघा याच्यामध्ये त्यांनी परत आपल्याला कीवर्डला म्हणू शकतो आपण, वर्डला तिथं काय केलेलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे. आणि याच्यामध्ये विचारलेलं आहे आपल्याला तो काय म्हणून वापरला गेला, म्हणजे आपल्या पार्ट्स ऑफ स्पीचपैकी काय आहे तिथं. कंटेंट जर बघितलं, पहिला नाऊन आहे तिथं. त्याच्यानंतर जर बघितलं वॉज कंटेंट, तर इथं हा ॲडजेक्टिव्ह आहे. हा जर बघितला बेटा ॲडजेक्टिव्ह आहे तो, हा नाऊन, त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्ह आहे. टू डेझर्ट जर बघितलं ना, टू डेझर्ट, तर इन्फिनिटिव्ह कन्सेप्ट आहे, इन्फिनिटिव्ह वर्ब. मग मला सांगा हा वर्ब आहे. आणि इथं जर बघितलं द डेझर्ट फॉर इयर्स, ठीक आहे. मग इथं जर चेक जर इथं हा जो दुसरा डेझर्ट आहे हा वाळवंट म्हणून इथं वापरला गेलेला आहे, वाळवंट. मग मला सांगा वाळवंट जर असेल तर तो नाऊन असेल. परत फर्स्ट नंबर याचा आन्सर झाला, सेकंड नाही. ते याचा आन्सर काय, फर्स्ट नंबर. चला समजून घ्या इथं. मग इथं जर चेक देईल हाऊ युअर थॉट ऑफ दॅट आयडिया इज अ जिनियस. आता बघा इथं जर चेक देईल हा मेन क्लॉज आहे बेटा, हा काय मेन क्लॉज. हा जिथं काय दिसतो सब क्लॉज, ठीक आहे. मग मेन क्लॉजच्या वर्बला काय जोडलेला आहे, इथं सब क्लॉज इथं जोडलेला आहे. तो सब्जेक्टच्या फॉर्ममध्ये आहे, अर्थात तो नाऊन क्लॉज आहे. अर्थात तो काय तिथं नाऊन क्लॉज आहे. खूप सोपी आहे, खूप काय इथं सोपी आहे. नाऊन क्लॉज आहे. नाऊन क्लॉज आपण म्हणू शकतो सब्जेक्ट, नाऊन क्लॉज टू सब्जेक्ट. आय आस्क हर, ठीक आहे, व्हेन शी वुड फिनिश रायटिंग द बुक. आता बघा इथं जर चेक जर केलं ना, तर आपल्याला असं वाटतं की व्हेन हा ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम आहे का, नाही आहे. परत मी तुम्हाला सांगेल की हा नाऊन क्लॉज आहे. कसं, आय आस्क हर, मी तिला विचारलं, ठीक आहे. काय विचारलं तर कायचं उत्तर भेटत आहे, त्या व्हॉटचं उत्तर भेटत आहे तर ऑब्जेक्ट भेटतो. ऑब्जेक्ट जर असेल तर तो नाऊन क्लॉज असतो. मग हा परत जर बघितला, हा इथं जर चेक जर केलं हा नाऊन क्लॉज आहे. दोन्ही सेंटेन्स आहे नाऊन क्लॉजचे आहे, तर हे समजून घ्या. याचं थर्ड आन्सर असेल. बघा इथं वाचून घ्या हे सेंटेन्स. यू कुड टेक द कॅसल टुमारो, ठीक आहे. इथं काय आहे याच्यामध्ये, ह्या पहिल्या कुडमध्ये काय दिलेलं आहे, एक्सप्रेस सजेशन आहे इथं, ठीक आहे. आणि दुसऱ्या सेंटेन्समध्ये दिलेलं आहे दिस न्यू ड्रग कुड बी ॲन इम्पॉर्टंट, ठीक आहे. मग याच्यामध्ये जर बघते कुड बी आहे की म्हणजे हे पॉसिबिलिटी आहे ना. करेक्ट आन्सर थर्ड आहे. पंक्च्युएशनचा इथं प्रश्न विचारला गेलेला आहे, ते समजून घ्या. सोपा आहे पंक्च्युएशनचा. बघा इथं फ्रेंड्स, कंपनी, रिलेटिव्स आणि ते डॅश इन ऑल डेझर्ट्स हिम, हे सेंटेन्स पण जर बघितलं पंक्च्युएशननुसार इथं काय करेक्ट आहे. सगळं पंक्च्युएशन तिथं करेक्ट आहे. ही आस्क्ड मी वेदर आय हॅड रिटन माय एक्सरसाइज. याच्यामध्ये जर चेक जर केलं तर आता आपल्याला असं वाटतं इथं कॉमा असायला पाहिजे वगैरे, पण हा इनडायरेक्ट स्पीच म्हणजे ऑलरेडी दिलेला आहे, ठीक आहे. जर डायरेक्ट स्पीचमध्ये जर असतं तर तो सेंटेन्स तुम्हाला माहिती आहे की कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा तिथं दिलेला आहे. हा सेंटेन्स जर बघितला पंक्च्युएशननुसार इथं करेक्ट आहे. ओ फादर, याचा अर्थ मला सांगा, ओ फादर जर बघितलं आपण कोणाला तर उद्देशून बोललो, याचा अर्थ तिथं कॉमा पाहिजे होता. इथं ओ फादरच्या नंतर कॉमा पाहिजे होता. त्याच्यानंतर ओ हॅमलेट, इथं कॉमा दिलेला आहे. हा सेंटेन्स करेक्ट आहे, इथं इनकरेक्ट आहे, इथं कॉमा पाहिजे होतं, ठीक आहे. शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क दिलेले, म्हणजे याचं आपण आन्सर जर ए आणि बी आणि डी हे याचं आन्सर निघाल. ABD हे करेक्ट आन्सर असेल. सी तिथं रॉंग आहे, सी बेटा रॉंग आहे. सी तिन्ही ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. सेकंडला आपल्याला सेंटेन्स दिसतो बघा. हे ज्यांनी कोणी सोडवलेलं आहे पेपर, एका शब्दावरून याचा आन्सर निघतो. तुम्ही जर बघितलं सफिक्स प्रिफिक्स तुम्हाला माहीत आहे, पण दोघांना जर बघितलं, दोघांना काय म्हटलं जाते, ॲफिक्सेस म्हटल्या जाते. सफिक्स आणि प्रिफिक्सला काय म्हटलं जाते, ॲफिक्सेस. जो सुरुवातीला जोडतो आपण त्याला प्रिफिक्स म्हणतो. जो शब्दाच्या शेवटून जोडल्या जाते, शेवटी जोडल्या जाते, त्याला आपण म्हणत असतो सफिक्स. आता बघा इथं तुम्हाला सुरुवातीला जोडायचं आहे. बघा आपण म्हणत असतो ना बॉन्डेज. मग इथं जर बघितलं सेकंड जो आहे समजा, याला ई नंबर जायला पाहिजे. सेकंड जो आहे तिथे ई नंबर एकाच ऑप्शनमध्ये दिसतो, तो करेक्ट आहे. बाकी तुम्ही जोडून घ्या, ठीक आहे. काही नाही याच्यामध्ये विशेष नाही आहे ते, ठीक आहे. डिथ्रोन करेक्ट आहे ना तो, डिथ्रोन. चला समोर जाऊया आपण. लास्टवाला ऑप्शन चेक करून घ्या, लास्टवाला सेंटेन्स चेक करून घ्या काय दिलेलं आहे काय नाही. अंडरलाईन म्हटलेलं आहे तुम्हाला बघा.
एक तुम्हाला फ्रेज दिलेले आहे आणि काही ऑप्शन दिलेले आहे. ही गुड द फर्स्ट डिव्हिजन बाय व्हर्च्यू ऑफ हार्डवर्क. बाय व्हर्च्यू ऑफ हार्डवर्क जर म्हणत असेल तर मला सांगा बाय व्हर्च्यू ऑफ हार्डवर्क. आता हा जर सेंटेन्स जर चेक जर केला ना बेटा, तिथं काय दिसतो? बाय दिसतो. बाय जर असेल तर तो काय प्रिपोजिशन. मग मला सांगा हा ॲडजेक्टिव्ह फ्रेज असेल का? नाही. नाउन फ्रेज असेल का? नाही. हे काय असेल? प्रिपोजिशन फ्रेज. सिम्पल होता. मग तेच म्हणायचं आहे मला तुम्हाला की जे वाक्य होते ते सगळे सिम्पल होते. सिम्पल टू आपण म्हणू शकतो मिडल लेवलचे होते. ठीक आहे, इथं आपण थांबणार आहे. तिथपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.